फॉर्मल शिक्षण पद्धतीने लावलेली सवय आहे की शहाणपणा न करता सांगतोय ते लिहून घे, घरी जाऊन घोक, पेपरवर ओक, मार्क तुला 10 पैकी 9, पण विषय कळण्याच्या नॉनी बोंब तो जीवनात पुढे जाणार नाही. पण पहिलं सूत्र मनाशी पाहिजे की समजण्याचा आग्रह. पानं नुसती उलटायची नाहीयेत, मला तो समजलं पाहिजे. अभ्यासाच्या मेथोडॉलॉजीचा, स्वाध्याय मेथोडॉलॉजीचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की मनाला प्रश्न पडणे. डुईंग बेटर दॅन आवर बेस्ट. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता आणि प्रतिभेची एक असामान्य उंची गाठून जे देशाची सेवा करतील अशी मनुष्य शक्ती इथनं तयार होणे. तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही सर्वजण माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहात. सगळं मिळून माझी अर्थात अपेक्षा आहे की, मुळात माझी अपेक्षा असते सगळाच अभ्यास एन्जॉय करायचा आहे. मग माझं म्हणणं आहे की अभ्यासच काय, जीवन हीच एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. आणि ते एन्जॉय म्हणजे सिगरेट, दारू, तंबाखू नाही. यावर आपण निदान परिवार म्हणून चाणक्य मंडल आपण अत्यंत क्लिअर आहोत की निगेटिव्ह, नालायक, घाण, गटारी व्यसनं नको. लावायची ती चांगली लावू, आणि सांगायचं ते माझ्यापर्यंत मी तर सांगण्याचं करतोच की असलीच कोणाला तर सोडून द्या. नाही, व्यसन नाहीये, कधीतरी घेतो. पळवाटा खूप आहेत बरं का. दारू नाही, मी बियर घेतो. आणि आता ते व्याकरण घेतो पाशी पण राहिलेलं नाहीये. माझा मुद्दा आहे की जीवन ही एक आनंदाने जगण्याचीच प्रोसेस आहे. आणि त्या आनंदासाठी निगेटिव्ह, विघातक नाही करावे लागत चांगल्या गोष्टी. माझ्या सुदैवाने अगदी लहानपणीच एक श्लोक कानावर पडला आणि तो असा लिहिलाच गेला काळजावर. तुमच्या लिहिला गेला तर बघा. श्लोक आहे, व्यसनानि संति बहुनी, की व्यसनं खूप आहेत. हे ऋषी पण सांगतोय, त्याच्याही काळात होती, आता तर खूपच वाढली. पण तो जो म्हणणारा ऋषी आहे तो पण सांगतोय व्यसनानि संति बहुनी, की व्यसनं खूप आहेत. पण तो म्हणतो व्यसन द्वयमेव केवलम व्यसनम, 2च व्यसनं खरी आहेत व्यसनं, असं तो म्हणतो. विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम तू, असे त्यांनी वापरलेले शब्द आहेत. मला म्हणायचे, मला कळलेत, तुम्हाला कळले तर तुमचं पण आयुष्य धन्य व्हायला सुरुवात होणार आहे. व्यसनं खूप आहेत, पण खरी व्यसनं 2च. विद्याभ्यसनम अभ्यास, ज्ञान साधना, आणि अथवा हरिपाद सेवनम तू. आपल्या सुदैवाने आपल्याला त्या अथवा हरिपाद सेवनम तू, ईश्वराची सेवा. तर हे ईश्वर भानगड काय आहे, कोणाला म्हणायचं असेल असं काही असतं का? आणि मग त्या ईश्वराची सेवा म्हणजे काय, तर मला म्हणायचं आपल्याकरता अर्थ समजायला काम विवेकानंदांनी सोपं करून ठेवलंय, पण त्यामुळे जगणं अवघड करून ठेवलंय की आता तुला पळवाटच नाही. आता काय देवभीव सगळं खोटं आहे. ठीक आहे ना. विवेकानंद सांगतात समाज हाच ईश्वर आहे, लोक हाच ईश्वर आहे. आणि हे ज्यांना प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या उत्तमता आणि प्रतिभेचा ठसा उमटवायचा आहे त्या सगळ्यांना लागू आहे. प्रशासनात सुद्धा किती लोकसेवा आहे भाऊ, नुसती नोकरी नाही आहे. नुसते 4 पैसे ते मिळणार आहेत, काळजी नको करू, पण ती लोकांची सेवा आहे. आणि मग विवेकानंदांनी शिकवलंय की तो समाज हाच ईश्वर आहे. विवेकानंद म्हणतात तो असताना तू आणखी कुठल्या दगडाधोंडाच्या मागे लागतोयस, लोक हाच ईश्वर आहे. आणि त्यातल्या गरीबातल्या गरीबाची सेवा हा ईश्वर आहे. तर आता त्याच्यासाठी आणखीन वेगळा कुठला आहे? मग ती सेवा कशी करायची? आपलं कर्तव्य उत्तम करून. इतकं सोपं आहे शब्दात सांगायला, इतकं सोपं आहे. पण हे शब्दात सांगायला, कारण जगणं तोच तर खरा चॅलेंज आहे की मला हे सगळं माझ्या रोजच्या जगण्यामध्ये मला करता आलं पाहिजे. हाच तर खरा चॅलेंज आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह व्यसनं लावून घेणे माझं लाडकं इक्वेशन आहे, पर्सूट ऑफ हॅपीनेस.
ज्ञान साधना हीच आनंद साधना आहे की मी माझ्या क्षेत्रातल्या ज्ञानाच्या मागे लागलो. आणि हे आपण गेल्या वेळी पाहिलंय की दरवेळी ज्ञान साधना म्हणजे फक्त पुस्तकी नाही अभ्यास. आपल्या बहुसंख्य जणांना UPSC MPSC किंवा स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, उत्तम, आणि शुभेच्छा आहेतच की मिळोच यश. मग तो पुस्तकी अभ्यास पण उत्तम, मग तीच ईश्वराची आराधना तीच आहे हा माझा रोजचा अभ्यास. फक्त ती माझ्याकडून चांगली व्हावी यासाठी पण आहे 30 मिनिटं योग. आणि सवय लावून घेणं महत्वाचं आहे. ते अविनाश धर्माधिकारीच्या भाषणाला काय किंमतच नाही असं सांगतोय मी, की नाहीतर ते नुसतंच भाषण आहे, नुसतंच तोंडातनं वाफ गेली, नुसतंच सगळं समजावून सांगितलं, पण मी करतच नाही माझ्या जीवनात काही, तर मग काही नाहीच आहे उपयोग, त्याचा शून्यच आहे. आपण योग ह्याला गेल्या वेळी वेळ दिला आणि आठवण करून देतोय की द रिअल चॅलेंज इज हॅबिट फॉर्मेशन, की आपल्या जीवनात करणे. त्या बाबतीत माझ्या मनात आहे की खरं म्हणजे निश्चय पाहिजे. जेवण नाही झाले तरी चालेल, झोप नाही झाली तरी चालेल. ते टीव्हीवरचे भंकस मी घालवतच नाही फारसा वेळ, माझी रेकमेंडेशन फ्रेंड्स आहे, पण वेगवेगळ्या सिरियल्स की ज्यातला एक संसार धड नाही, या नवऱ्याचे त्याच्या बायकोशी संबंध, त्या बायकोचे तिसऱ्याच्या नवऱ्याशी संबंध. जुन्या हिंदीमध्ये गाजलेलं गाणं उत्तम आहे, कारण त्या गाण्याचा सेन्स, त्या गाण्यातली एक ओळ आहे, दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे. हे भंकसच. आणि OTT मी वेळ घालवतच नाही आहे, फक्त माझ्या कानावर येत आहे की OTTवर न्यूडिटी पण खूप आणि शिवराळ भाषा. तर त्यातल्या शिवराळ भाषा माझ्याशी कोणी स्पर्धा लावूच नाही, म्हणजे तू सोडूनच दे, तू नादाला लागूच नको. एक तर मराठी एवढी दुसरी पॉवरफुल भाषा नाही. झालंय माझं सांगून. माझा पॉइंट आहे ते भंकस सगळे त्याच्यात घालवण्याच्या वेळापेक्षा ज्यातनं आपण घडणार आहोत, आपण आयुष्याची पायाभरणी पक्की होणार आहे, मग जरा ते करूयात ना. ते की सवय सकाळची, बेस्ट शॉर्ट सकाळची पण 30 मिनिटं. आणि एक जे बेसिक प्रोग्राम मागच्या वेळी मी सुचवला, पोट रिकामं पाहिजे, अंघोळ झालेली पाहिजे, आणि एक 3 ते 5 मिनिटं अंग मोकळं करून घेतलं तर प्रथम सूर्य नमस्कार जरा नीट शिकून घ्यावेत, 10 किंवा 12 आकड्यांचे, आणि श्वासासहित नीट व्हायला पाहिजे. ती नुसती शारीरिक ॲक्शन नाही आहे, ती ज्या श्वासाला, ज्या आकड्याला श्वास आत घेणे, ज्याला बाहेर सोडणे, आणि 2दा आहे, एकदा बाहेर सोडलेला श्वास रोखायचा आहे आणि एकदा आत घेतलेला श्वास रोखायचा आहे. तर ते शास्त्र शुद्ध पाहिजे. एवढं सांगतो वेळ न घालवता की त्याच्यामागे शास्त्र आहे, विज्ञान हे सांगतोय. आणि ते न पाळता केलं तर परिणाम मग, सर मी नीट करतोय, मग उलटणार आहे, मग ते नाही तर त्यातलं ते शास्त्र पाळून. आणि मग सूर्यनमस्कारानंतर काही निवडक आसनं की जी सोप्याने सुरुवात करावी. आणि आपल्याला जसं लक्षात येईल, कोणाशी तिसऱ्याची स्पर्धा नाही आहे की शरीर आता वागतंय, तर मग जी सोप्याकडून अवघडाकडे, आणि ज्याच्यात वळणं एकाडेक आहे, आणि काही आडवं पडून करण्याची आसनं आहेत, त्याच्यात पण काही पाठीवर तर काही पोटावर पडून, काही बसून करण्याचे आहेत आणि काही उभं राहून. तर हे पॅकेज नीट पाहिजे, बॅलन्स्ड, की केली तर काहीतरी एकच केलं त्यातलं, यांनी मग बेस्ट रिझल्ट्स नाहीत मिळणार. तर या अशा सर्वाचा नीट बॅलन्स असलेलं असं आसनं. मग प्राणायामचे पहिले 3 प्रकार की जे सर्वांनी केलेले चालतात असं मी सांगितलंय. श्वासावर लक्ष, दीर्घ श्वसन आणि अनुलोम विलोम, की ज्याला 3-4 वेगवेगळी नावं आहेत, आणि फायनली ध्यान. तर लक्षात ठेवा की ध्यानाशिवाय योग अपुरा आहे. बाहेर फार गैरसमजूत आहे की आसनं म्हणजे योग, फार गैरसमजूत आहे. खरं म्हणजे योग 8 घटक आहेत त्याचे, पण त्याच्यात आपण जात नाही होत आत्ता. कारण आपल्याला काय, ज्यांना अंतःप्रेरणा होईल की जीवनाच्या त्या मार्गावर जायचं आहे तर मग उत्तम, मग ते त्याला यम आणि नियम म्हणतात की ते बेसिक पाळले पाहिजेत. पण आत्ता त्याच्यात आपण जात नाही होत. आत्ता माझं म्हणणं आहे की तू एवढं करायला सुरुवात कर, बघ तुला आतून आपण घडतो ते तुलाच कळेल. तुलाच तुझं जीवन प्रकाश दिसणे, आनंद, वेव्ज आनंदाच्या
लहरी, लाटाच्या लाटा आनंदाच्या, न सुटलेल्या समस्यांची उत्तरं दिसणं चालू होणे, आपली शक्ती जाणवणं चालू होणे. बघा हे होतं का नाही. जो करेल त्याला कळेल की बघा हे होतं का नाही. मनाचे चढ उतार, प्रेरणांचे चढ उतार. स्पर्धा परीक्षांबद्दल सुद्धा मला आयुष्यभर मुलं किंवा पालक विचारत असतात की उत्साहाने अभ्यासाला लागतो खरा, पण कोणी सांगतो आमचा तो उत्साह 2-3 दिवस टिकतो, कोणाचा आठवडाभर टिकतो. आजपर्यंत मला सांगितलं मिनिमम एक जण म्हणला अर्धा तास टिकतो. मग मी त्याला म्हणलं एवढे कष्ट घेऊ नकोस, तू चक्कर येईल तुला, तू आपलं 15-20 मिनिटच कर, काय करायचं तुला ते. तर अशा वेळी मी काय करू. किंवा मागच्या वेळी म्हणालो मी की दुर्दैवाने मला अभूतपूर्व, खरंच की इतकं यापूर्वी डिप्रेशनची साथ, आणि ते नुसतं एपिडेमिक नाही, पॅन्डेमिक, की कोरोना फिकं पडेल असं विविध वयांच्या, पण दुर्दैवाने जास्ती तरुण मुलामुलींच्या मध्ये एक प्रकारचं नैराश्याचा झटका आणि डिप्रेशन. बरं, आपण सगळे माणसं आहोत आणि एका विशिष्ट रेंजमध्ये प्रत्येकाचं होतंच ना. आपण असं कोणाचंच नसतं की असे कायम उत्साहाच्या एका टॉपला बघावं तेव्हा, किंवा कायम डब्यात, कोणाचंच नसतं. आपण माणसं आहोत, आपले थोडे चालायचे ते चढ, ठीक आहे, कधी उत्साह, कधी निरुत्साह, कधी असं वगैरे असे. आम्ही नंतर मला भेटलात तर मी एखादा मुलगा जर आमचा मित्र कॉलेजातला कळत नाहीये पण तो उदास आहे, कारण कळतच नाहीये, पण एकूण उदास आहे, तर आम्ही त्याला एक अफलातून शब्दरचना वापरायचो ती तासानंतर. इथे तसा माझा पॉइंट आहे की ठीक आहे, बघा माणसं होत आपण थोडे चढ उतार एका रेंजमध्ये, ओके. त्याचं फार व्हायला लागले. फार म्हणजे हे लक्षात घ्या की उत्साहाचं टोक म्हणजे एका क्षणाला इतकं, ओके, की मी अख्ख्या पृथ्वीचा भार पेलू शकेन. आणि काही कळायच्यात पुढच्या क्षणाला इतकं डब्यात की एक काडीने सुद्धा मी मोडून पडेन. त्याला म्हणतात मग काहीतरी गडबड आहे, की सांभाळून राहायला पाहिजे. सायकोलॉजीमध्ये सुद्धा त्या कंडिशनला नाव आहे बायपोलर कंडिशन, बायपोल 2, की मनाचे जे झोके आहेत त्याचे तुमच्या नियंत्रणात पण राहत नाहीत आणि मर्यादेत नाहीत, ते एकदम टोकाच्याच आहेत. की ती व्यक्ती बघायला जावं तर एका क्षणाला प्रचंड आनंदी, उत्साही, तुफान उत्साहात, आणि काही कळायच्या आत बघता बघता सुद्धा नाही पुढच्या क्षणाला एकदम असं काहीतरी डबतं. ती ही सायकोलॉजिकल कंडिशन आहे, नॉट ॲडवायझेबल. तरी जाता जाता सांगतोय की काही अत्यंत कर्तबगार व्यक्तींना पण होता या प्रकारचा त्रास, पण त्यांनी त्याच्याशी पेलून सामना केला, हातातनं कर्तृत्व पण घडलेलं आहे. आणि मी ऐकतोय ती डिप्रेशनची, की एकदम मनाला उदास, एकदम काहीच करावं असं न वाटणे, कशाला काय अर्थ नाही राव जीवनामध्ये, कशाला काय असे. तेही सांगतो की एका विशिष्ट मर्यादेत प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी हे वाटतंच, आणि एकदा वाटतं असं नाही, हे वाटतं जीवन आहे, हे आहे जीवन आहे. पण येतातच असे क्षण की यायला कशाला काय अर्थ नाही राव, काय हे सगळं झूट आहे, हे UPSC MPSC वगैरे सगळं झूट आहे, आणि आपलं कोणी नाही. तुम्ही तर वयाच्या त्या टप्प्यात आहात बरं का, आणि कळलंय तुम्हाला छुपे रुस्तम. पण हे प्रत्येक माणसाचं असतं. सध्याच्या हिंदीतला आणि चित्रपटांना गाणी लिहिणारा माझा आवडता कवी गुलजार. अशा अनेक आहेत, पण त्यातला एक माझा आवडता कवी गुलजार. तर त्याच्या एका गाण्यातली एक ओळ आहे, छान गाणं आहे, किशोर कुमारने गायलेलं आहे, पण गाण्यातली ओळ आहे, अपनी तन्हाई का औरों से ना शिकवा करना, तुम अकेले ही नहीं सभी अकेले हैं, जाने क्या सोच कर नहीं गुजरा. किशोरच्या आवाजातला असा दमदार, ज्याला मी पॉझिटिव्ह अर्थाने म्हणतो की असा मस्त मर्दानी आवाज, पण तो जीवनाचं सत्य मांडतोय की प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी एकटेपणा वाटतोच, असं सांगतोय. एकटेपणा वाटत नाही असं माणूसच नाही. वाटतो की ठीक आहे, काय साला काय आपलं कोणी नाही, काय कशाला काय अर्थ नाही, काय आपलं हे करतोय म्हणून करतोय, आपल्याला कोणी समजून घेत नाही, हे असतंच प्रत्येकाचं, आपल्याला कोणी समजून घेत नाही. मला त्यावेळी पाशा प्रत्येक वेळी एवढंच वाटलंय की असं जेव्हा जेव्हा मनात येईल तेव्हा विचारा की इन दॅट केस मी घेतो का इतरांना समजावून, हे विचारा ना स्वतःला.
की मी घेतो का स्वतःला? एरिक फ्रॉम नावाचा एक असामान्य होऊन गेला सायकॉलॉजिस्ट, त्याचे अनेक आहेत पुस्तकं, जरूर ज्यांना उत्सुकता वाटेल ते जरूर वाचा. पण त्याच्या एका पुस्तकाचं नाव आहे आर्ट ऑफ लव्हिंग, असं त्यांनी दिलेलं नाव आहे, आर्ट ऑफ लव्हिंग, प्रेम करण्याची कला. पण हा एरिक फ्रॉमचा एक त्यातला उतारा फार आवडला मला, मी ते वाचताना फार आवडला मला, की एरिक फ्रॉम म्हणतो की हा लव्ह, प्रेम हा शब्द आला तर दरवेळी आपण आपल्यावर कोणीतरी प्रेम करता या भाषेतच विचार करतो. आपण नाही म्हणत की मी करतो का सर्वांवर प्रेम. आणि त्या प्रेमाचा एकच अर्थ समजू नका बरं का, तुमच्या वयाला साजेसा. प्रेम म्हणजे हार्मोन्स नाहीत. हा फार महान शब्द आहे हा. कबीरानी सुद्धा ज्याला 2.5 अक्षर प्रेम के, की या 2.5 अक्षरात सगळं जीवन सामावलेलं आहे, ते ज्याला कळलं त्याचं जीवनच बदललं. पण डू वी थिंक इन टर्म्स ऑफ लव्हिंग अदर्स? दॅट इज एव्हरीबडी. लाईक वी ओनली थिंक इन टर्म्स ऑफ समवन लव्हिंग अस. पण ह्या सगळ्यामध्ये मी तो मुद्दा डिप्रेशन किंवा त्याचा म्हणत होतो येतं, माझ्या कानावर येत राहतंय, भेटत राहतोय. मला जमलं तेवढं त्या मुलं मुली असोत किंवा आईवडील असोत सांगायचा मी प्रयत्न करतो. आणि बुवा मला तर असं वाटतं माझा शब्द आहे ते ईश्वराचं वरदान, मी फक्त एक साधन आहे. पण जर कधी झालं बोलणं कोणाशी तर उपयोग झाल्यासारखं दिसतं बुवा. माझा मुद्दा ह्या सगळ्याचा पहिला रामबाण उपाय आहे योग, नो मॅटर व्हॉट. ॲब्सल्युटली इथपर्यंत सांगतोय की तुझ्या जीवनात काही स्थिती असू देत काय, प्रिलिमचा रिझल्ट लागला नाही झालो क्लिअर, होतो आपण उदास करत ना, माणसं होत आपण. आणि ती प्रिलिम 14 लाखातनं पहिल्या 14,000 येण्याकरता आपण प्रचंड तासनतास केलेला असतो अभ्यास. आणि अचानक रिझल्ट लागतो आणि कळतं नाही झालो, प्रश्न पडतो की काय केला आपण अभ्यास. आणि मग ॲम आय वर्थ इट, की डाऊट्स अबाउट सेल्फ वर्थ, की माझी योग्यता काय असेल. इथपासून ते कुठलेही असत तिकडे एक जीवनाची पक्की शिस्त पाहिजे की माझी वेळ झाली, मला उपासना, माझी ध्यानधारणा. आणि ते योग म्हणजे मग नुसतं केवळ आसनं नाही आहेत त्याचे वेगवेगळे, त्याच्यात मी आत्ता जात नाही. पण निदान जे पॅकेज सांगतो हे सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायाम आणि फायनली ध्यान. तर इनफॅक्ट खरा योगाचा मार्ग ध्यानापाशी जातो. तर नुसती आसनं नाही, मी आसनं करतो, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, त्याचे होणारच आहेत चांगले परिणाम, पण बेस्ट रिझल्ट नाहीत येणार त्याला, त्याचे पॅकेज आहे. तर खरा त्या प्रोसेसचा शेवट ध्यान, की तू बसलायस, पाठीचा कणा ताठ आहे, श्वासावर लक्ष दिलंय. हवा असेल तर एखाद्या मंत्राची त्याला जोड दे न देणे, ते साधन आहे फक्त. पण तुझं एका अलिप्त चित्ताने तू जीवनाच्या गतिविधींकडे पाहते आहेस आणि त्यातनं तुझं बळ वाढत चाललेलं आहे. त्या ध्यानाच्या अवस्थांचंही अतिशय शास्त्रशुद्ध वर्णन आपल्या भारतीय विचारात आहे. आणि आधुनिक मानसशास्त्र, आधुनिक न्यूरोसायन्स ते सर्वत्र सिद्ध करतच आहे. खरोखर माझ्या मनात आहे की खरा मुद्दा ह्या सगळ्यातनं सवय, हॅबिट फॉर्मेशन, ते लागतं. आणि की माणसाच्या माणूसपणाचंच हे एक वैशिष्ट्य आहे की वाईट सवयी, वाईट विचार, वाईट गोष्टी याला प्रशिक्षण नाही लागत. पण चांगल्या सवयी, चांगले विचार ह्याला कष्ट करून स्वतःला घडवावं लागतं. असं का? माझ्या मनात त्याची काही उत्तरं आहेत. असं काय याची? तरी सांगतोय की मला अजूनही समाधान होणारं उत्तरच नाही आहे. मी ह्याच मुक्कामावर थांबतो की हे माणसाच्या माणूसपणाचं बाबा हे वैशिष्ट्य आहे काय, जे इव्होल्युशनरी प्रोसेसमध्ये अमिबापासून ते माणसापर्यंतची जी काही झाली आणि ही पुढे उत्क्रांती होणार नाही होणार, योगी अरविंद म्हणतात होणार. माझा विश्वास आहे, मला कळलेलं आहे ते. पण जे काही आत्ताचं चित्र आहे त्याच्यात वाईट गोष्टी, ह्याला प्रॅक्टिस नाही लागत, ह्याला प्रशिक्षण नाही लागत. आमच्या येथे सिगरेट पिण्याचे प्रशिक्षण मिळेल, एका पाकिटावर 2 सिगरेटी मोफत, अर्ली बर्ड स्कीम, असलं काय असतं काय. हॅपी आवर असतो तो दारू पिण्याचा असतो, ज्याला एरवीचं नाव आहे हॅपी आवर, की तुम्ही या वेळात येऊन दारू पिन, कारण ती पिण्याची वेळ नाही आहे. त्यामुळे त्या दारूच्या दुकानाला त्या वेळात कस्टमर हवेत म्हणून ते स्कीम, अर्ली बर्ड, हॅपी आवर असल्याच सगळ्याची. वाईट सवयींचं प्रशिक्षण नाही लागत, पण चांगल्या मात्र अत्यंत कष्टपूर्वक घडवाव्या लागतात. असं काचं उत्तरच नाही आहे. 18व्या अध्यायामध्ये आपल्या सवयी
श्रीकृष्णाने 3 गटांमध्ये, हे ग्रेट शब्द आहेत, मी वेळ एकाच श्लोकावर घेणार आहे, सगळं नाही घेणार आहे, पण प्रत्येक गोष्टीचं सत्व, रज आणि तम अशी संज्ञा वापरून ॲनालिसिस आहे, विश्लेषण, ॲनालिसिस आहे की कर्म, कर्ता, बुद्धी, धृती, धृती म्हणजे पर्स्पेक्टिव्ह, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्याला सत्व, रज आणि तम, दानापर्यंत म्हटलेले. दान की पुण्यकर्म. आपल्याला वाटतं दान पुण्य, हां, भगवद्गीता जाणीव करून देते की अशा समजुतीत तू राहू नको. योग्य व्यक्तीला आणि रिटर्नची काही अपेक्षा न ठेवता केलेलं ते सात्विक दान आहे. योग्य व्यक्तीला केलं, पण थोड्या त्याच्यात माझ्या काहीतरी अपेक्षा आहेत, त्यांनी माझं नाव घ्यावं, मला कीर्ती मिळावी, तर त्याला राजसिक दान म्हटलंय. आणि अयोग्य व्यक्तीला आणि अयोग्य हेतूनी केलेलं दान त्याला तामसिक दान म्हटलंय. म्हणजे दान सुद्धा सरसकट चांगलंच आहे असं नाही म्हटलेलं, पण आत्ता मी सांगतोय ते सवयी किंवा कर्म किंवा ह्याचं फार अप्रतिम वर्णन आहे. अधिक वेळ असता तर मी 3 श्लोक तुम्हाला सांगितले असते, पण आत्ता फक्त त्यातल्या सात्विक, तो अफलातून श्लोक आहे तो सांगतोय. यत्त दगरे विषमिव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. तो चौथा भाग सगळ्यात महत्वाचा आहे की सुख, आनंद, सुख. मी एन्जॉयनी सुरुवात केली आज बोलायला तुम्हाला, पण मला कळलेल्या जीवनाचा संदेश तो आहे असं माझं म्हणणं आहे. आनंद, की जीवन आपणही आनंदाने जगायचं आणि इतरांनाही आनंदाने जगायला आपल्या जीवनामध्ये मुळे भर पडली पाहिजे. आनंद हे सूत्र आहे जीवनाचं. त्या सुखाचं वर्णन सांगतोय श्रीकृष्ण 3 प्रकार. त्यातलं मी राजस आणि तामसमध्ये आत्ता जात नाही, पण सात्विक सुखाचं काय भन्नाट वर्णन केलंय पहा तुम्ही, की कशाला म्हणायचं सात्विक सुख. यत्त दगरे विषमिव, अग्रे सुरुवातीला जे त्रासदायक, दुःखद, विषमिव त्रासदायक, दुःखद, नको वाटतं, नको बाबा आता, हां, परिणामे अमृतोपमम, की पण त्यातनं होणारे परिणाम तुला सुरुवातीला ते नको वाटतं. हां, आळशीपणा सहज आहे, त्याला तामसिक सुख म्हणले. तो दूर करून समजा, खरंच लक्षात घ्या की वा खरंच पहाटे उठून, खरंच पोटनीट रिकामन, खरंच आंघोळ करून योग करायचंय, पहिल्यांदा त्रास होणार आहे, होऊ शकेल. यत्त दगरे विषमिव, पण परिणामे अमृतोपमम, की त्यातनं होणारे जे परिणाम आहेत हे असे अमृत म्हणजे उत्तम, की त्यातनं घडलंय ते उत्तम आहे. तुला वाटलं सुरुवातीला कष्टाचं आहे, तत् सुखम सात्विकम प्रोक्तम, की त्याला सात्विक सुख म्हणायचं. मी म्हणालो की या श्लोकाचा दी बेस्ट पार्ट 4था चरण आहे, आत्मबुद्धी प्रसादजम. ओके, आत्मबुद्धी प्रसादजम म्हणजे द वन दॅट गिव्ज नॉलेज ऑफ द सेल्फ. आत्मबुद्धी म्हणजे स्वची ओळख, की जे तुम्हाला स्वची ओळख असं करून देणारं वाटतं ते देणारं, त्याला सात्विक सुख म्हणायचं. माझ्या मनात कितीतरी तऱ्हातऱ्हांची उदाहरणं आहेत, पण मी आपल्याला आज स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती समजावून घ्यायची आहे. ते घेताना शक्यतो शासनाशी संबंधितच काही उदाहरणं आपल्याला लक्षात घेत. त्यामुळे मी या तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम चं मी अनुभवलेलं आणि वेळोवेळी मला आवडलेलं फक्त एकच उदाहरण बोलतो, नाही तर आहेत अनेक असतात. इकडे चाणक्यात सुद्धा आपण सांगतो की सगळ्यांच्या दिनक्रमामध्ये व्यायाम पण पाहिजे, फिजिकल व्यायाम. योग आणि व्यायाम हे अल्टरनेटिव्ह नाही आहेत एकमेकाला, कॉम्प्लिमेंटरी आहेत. तर व्यायाम पण पाहिजे, आणि तो आयदर तुम्ही जिममध्ये जाऊन छानपैकी कचकावून नीट मसल आणि कार्डिओ म्हणजे स्टॅमिना बिल्ड करणारा, किंवा खेळ, आणि तोही मैदानी खेळ, म्हणजे ज्यांनी असा अंग घामानी थपथपलं पाहिजे असा तुफान, म्हणजे ज्यांनी तुम्ही बिल्ड होणार आहात. स्त्री पुरुष दोघंही, सगळ्यांचा पाहिजे व्यायाम पाहिजे. चांगल्या सवयींच्यामध्ये, चांगल्या व्यसनांमध्ये, जे मी म्हणतो वाचनाचं व्यसन लागू दे, तसं आम्हालाही तुमच्या एवढा असण्याची आणि पुढची अनेक वर्ष कायमचं एक असलेलं व्यसन ट्रेकिंग, गड किल्ल्यांवर जाणे. मी जास्ती सह्याद्रीत केलं, पण पुढे हिमालयामध्ये पण केलेलं आहे ट्रेकिंग, आणि अवघडातले अवघड ट्रेक किंवा शिखरं, पण ट्रेकिंगचं सुद्धा व्यसन. समजा असं काहीतरी ऐकल्यावर कोणाला वाटलं की यायला बरोबर आहे, यायला आपण आत्तापर्यंत आयुष्य वाया घालवले, काय बरोबर नाही आहे. हे जे आपण मी नाव दिले दंड कसे आहेत,
सोलापूरच्या टेकड्या म्हणजे सपाट. दंड पाहिजेत असे सणसणीत बायसेप आणि ट्रायसेप दिसणारे, कळणारे आणि माइंडवर त्याचे परिणाम आहेत. पण काही व्यायामच, काही दिनक्रमात काही व्यायामच नाही काही. अच्छा, समजा कोणाला वाटलं करायचा व्यायाम, ठीक आहे, गेला जिममध्ये, तर ॲप्रोचेस 2 असतात त्याला. ह्याच्यावर मी एका वेळी सविस्तर बोललोय, मी आत्ता नाही घालवणार आहे. एक असतो स्लो सुरुवात कर, स्लो सुरुवात कर, की आज फक्त काय 400 मीटरचा ट्रॅक आहे, एक फेरी मार, थोडं वॉर्मअप शिकवतो इन्स्ट्रक्टरने, सांगतो आता उद्या ये. दुसऱ्या दिवशी आलं की ओके 400 मीटरच्या 3 फेऱ्या आणि आता तुला आधी जोर घालायला शिकवतो, सुरू कर आणि 25 जोर. असे 2-4 दिवस झाले की मग सांगतो आता बैठका. असे 2-4 आणखी झाले की मग सांगतो आता पुलअप्स. ॲक्च्युली चांगला इन्स्ट्रक्टर डायरेक्ट वेटला हात लावणार नाही, एकदम वेट उचलणे सजेस्टेड नाही, ते काउंटर प्रोडक्टिव्ह, अयोग्य आहे. त्याचा अर्थ तो इन्स्ट्रक्टर चांगला नाही आहे. कार्डिओ तुम्ही आधी बिल्ड करायला पाहिजे, तर तो टिकणारा मसल आहे. ते न करता एकदम जर उचलले ना तर वाटायला वाटेल की माझा मसल सणसणीत झाला आहे, पण तो मसल नसतो डेव्हलप झालेला, तो नुसताच वाटायला सणसणीत, काही त्याचा उपयोग नाही आणि तो काउंटर प्रोडक्टिव्ह पण आहे. असं एक रस्ता असतो जरा सावकाश, ओके, पण दुसरा रस्ता असतो तो इन्स्ट्रक्टर तुमचा फिजिकल बिल्टअप ठरवून ठरवतो, जाणकार. पण दुसरा असतो पहिल्याच दिवशी मरुस्तोवर व्यायाम करून घ्यायचा. मरुस्तोवर की मेला तुकडे तुकडे, त्याला स्ट्रेचरवरनंच घरी न्यावं लागलं पाहिजे. हां, दुसऱ्या दिवशी जेव्हा व्यायामाची वेळ येते तेव्हा अंग दुखत असतं अख्खं, कारण सवयच नसते ना आधीच्या, काही सगळं अंग दुखत असतं. व्यायामाची वेळ तर आली आहे, आपण विचार करतो आज अंग दुखतंय, अंग दुखताना गेलो बरोबर नाही, उद्या जातो, परवा जातो, अंग जरा नॉर्मलला येऊ दे. मला जरा वाटतंय की वर्गात स्वतः व्यायाम करणारे काही जण बसलेत, त्यांना मी काय बोलतोय कळतंय. अंग दुखत असतानाच गेलं पाहिजे, जिमला गेलंच पाहिजे, तरच डेव्हलप होणार तुम्ही. आपण जर ह्यानी थांबलो की नाही आत्ता अंग दुखतंय तर नको जायला आत्ता, तर नाही डेव्हलप होणार, नाही वजन डेव्हलप होणार, म्हणजे बॉडी मसल जो डेव्हलप व्हायला पाहिजे तो नाही. इनफॅक्ट जे करतील की आत्ता अंग तर दुखतंय बा, यत्त दगरे विषमी, पण नाही गेलंच पाहिजे जिमला. हां, खरंच गेल्यावर लक्षात येईल की इनफॅक्ट अंग दुखणं थांबतं. इनफॅक्ट जिममध्ये जाऊन मी माझ्या ठरलेल्या वेळी केला व्यायाम, राहायला मी आत्ता येताना तर अंग दुखत होतं, जिममध्ये येऊन केला मी व्यायाम, एकदम नॉर्मल, मस्त हलकं आणि मस्त वाटतंय. यत्त दगरे विषमिव परिणामे अमृतोपमम. आणि असं करत समजा ठरलं की आता मला असा बायसेप आणि ट्रायसेप हे सणसणीत पाहिजे, तर बायसेपला हे डंबेल कर्ल म्हणतात त्याला, किंवा 10, 15, 20, 25 जे काही तुमची ताकद आहे त्याच्यानुसार घ्या आणि समजा 10 रिपिटिशन्स. हां, पहिल्यांदा आपल्याला ते इन्स्ट्रक्टर येडे आहे, 10 रिपिटिशन म्हणतोय, हे असं आपण उचलतो, 5 झाले, 5 पर्यंत ठीक आहे सगळं. 6व्याला आई आठवणं चालू होतं की 6व्याला तरी तसंच आईला नमस्कार करत 6 झालं, 7 झालं, मग नाहीच. 8व्याला तो हात हलतच नाही. 8व्याला आई आठवा, तुमच्या होणाऱ्या मुलाची आई आठवा, ते नाही तर नाहीच, हात उठतच नाही. हां, तिथे जर थांबलात तर मसल डेव्हलप होणार नाही. ॲक्च्युली मसल डेव्हलप होणं तिथे स्टार्ट होतं की प्रचंड दुखतंय असं भरून आलेलं असतं, अशी दंडाची गोटी कळते आणि अशी कचकावून दुखत पण असते. थांबलात तर संपलात, मग नाही होणार. पण ज्या वेळेला यू वर्क थ्रू इट, की कष्ट आहेत पण तरी तो 8वा, 9वा, 10वा, तर खरी डेव्हलपमेंट त्या 8व्या, 9व्या, 10व्यालाच होत असते. यत्त दगरे विषमिव परिणामे अमृतोपमम. हां, आणि आत्मबुद्धी प्रसादजम म्हणजे जेव्हा आपण या गोष्टी करतो, करेपर्यंत वाटत असतं नको करायला, कंटाळा असतो. हा इनर्शिया नावाचा फोर्स आहे, हे माझं उत्तर आहे त्याचं, की माणसाच्या माणूसपणातला इनर्शिया, की नकोच वाटतं काही करायला. ओके, त्या इनर्शियाचाच परिणाम आहे प्रोक्रॅस्टिनेशन, की जाऊ दे उद्या करू, जाऊ दे परवा करू. ते उद्यान परवा कधी उजाडतच नाही, पण ज्या वेळेला करू अचानक लक्षात येतं की अरे जमलं आपल्याला, आपल्याला वाटलं नव्हतं की आपल्याला जमेल, पण जमलं. हे जे जमलं हा मुमेंट आहे ना, की अरे आलं मला, तो स्वची ओळख आहे. आत्मबुद्धी प्रसादजम. तर योग म्हणजे ही सवय लावून घेणे. आणि मग अर्थात आता आचाराचे 2 मुद्दे महत्त्वाचे, स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती. तर स्वाध्याय म्हणजे समोर आलेला कोणताही विषय समजण्यासाठी अभ्यास करणे, नुसती घोकमपट्टी नाही. एवढंच नाही, तर स्वाध्याय म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास मी स्वतः कसा करायचा
हे कळणे म्हणजे स्वाध्याय, आणि इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग म्हणजे स्वाध्याय. फार दुर्दैव आहे की अनेकांना हे कळतच नाही. UPSC MPSC पासून ते उद्या अधिकारी झाले तरी अनेक जण सह्या पण डोळे मिटूनच करत असतात. प्रशासकीय सुद्धा दुर्दैवाने अनेक अधिकारी ते काहीतरी परीक्षा झालेल्या असतात क्लिअर, ती होण्यापुरतं काहीतरी करायचं ते वाचन एटसेट्रा, पण ऑफिसर झाले बसलेले असतात असे. तो हाताखालचा कोणीतरी फाईल घेऊन येतो, गायकवाड रावसाहेब सर इथे सही पाहिजे, हा बसलेलाच असतो बरं का तिथं शेणाचा पो, आणि विचारतो हा काय कशाची फाईल आहे. मग तो गायकवाड रावसाहेब मनातला हसू आणि टिंगल आवरत सांगतो, कारण तो ज्युनियर आहे ना. साहेबाच्या तोंडावर हसला तर मेला तो बाहेर पडल्यावर हसणारे हेड आहे. ह्याला IAS कोणी केलं कोणाच ठाऊक, पण झाला बाबा एका वर्षीच्या परीक्षेमध्ये काहीतरी होऊन IAS झाला, मग बसलाय तिथं. हां काय कशाची फाईल आहे, मग तो गायकवाड रावसाहेब सांगतो कशाची फाईल आहे. मग हाच विचारतो करू का सही, तू कशाला बसलायस तिथे, वरिष्ठ अधिकारी कोण आहे. सल्ला जरूर विचारावा, पण अभ्यास तुझा स्वतःचा पाहिजे. ती फाईल तू स्वतः वाचलेली पाहिजे नीट, तुझा अभ्यास तुला प्रसंगी सांगता आलं पाहिजे की त्या फाईलवर अमुक अमुक राहिले, हे मला दुरुस्त करून आणून द्या. आणि मग पण वाचन तर दुर्दैवाची गोष्ट आहे की अनेक जण वाचत पण नाहीत नीट. स्वाध्यायाचं नंबर 2चं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे वाचन. नंबर 1चं योग आहे. स्वाध्यायाला सुद्धा नंबर 1वर आहे योग, पण नेक्स्ट टू दॅट वाचन करत नाहीत अनेक जण, वाचतच नाहीत. वाचायचं नाईलाज म्हणून मारून मुटकून आता UPSC MPSC करायचीच आहे क्लिअर, आणि नाही त्याच्यासाठी एवढं ठरलंच आहे, मग लक्ष्मीकांत वाचतील, मग डोकं आपटून तो काहीतरी करून वाचायचा आहे, काहीतरी करून त्याची घोकंपट्टी, काहीतरी करून मला मार्क. पण हे जे विषय समजला पाहिजे, तर एक राज्यघटना समजायला लक्ष्मीकांत हा स्टार्ट आहे, एंड नाही आहे. तू अधिक खोल जा, तुझं जे पकड आहे राज्यघटना, कलम, पोटकलम, नियम, उपनियम, त्याच्या आधारे तुला अभ्यासाच्या आधारे तुला मत व्यक्त करता येणे, सांगता येणे की या मुद्द्यावर तुम्हाला काय काय मत म्हणायचं आहे. अभ्यास पण नाही त्यात. दुर्दैव आहे, शासनात सुद्धा अनेक अधिकारी ती फाईल नीट वाचत पण नाहीत असं सांगतोय. आणि मग सही, मग लक्षात ठेवा की सही याचा अर्थ आहे निर्णय आपला आहे. खाली एखाद्या गोष्टीवर केलेली सही याचा अर्थ आहे की जबाबदारी माझी आहे. हा कार्यसंस्कृतीचा मुद्दा आहे. पण इफ यू आर अन ऑफिसर वर्थ युअर सॉल्ट, लायकीचे जर अधिकारी असाल तर त्याचा अर्थ आहे की एकदा जर सही केली आहे तर त्याचा अर्थ आहे की बेटा बचके रहना, सही आहे ह्याचा अर्थ तो निर्णय माझा आहे, आणि तो मी काय घेतला आणि तो का घेतला मला माहिती आहे, आणि उद्या जबाबदारी पत्करायची वेळ आली तर ती मी घेणार आहे, कारण सही माझी आहे. आपलं फार दुर्दैव आहे की नसतंच, फायली नीट वाचलेल्या नसतात, समोर आला विषय तर त्याचा नीट अभ्यास केलेला नसतो, खोलात गेलेले नसतात, असं सगळं थिल्लर, असं सगळं वरवरपणाचं. याचं कारण आहे जीवन घडवताना आणि अगदी स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाचे अप्रोच काय असतो, तुम्ही मला रेडीमेड सगळं द्या, आणि शक्यतो मला वाचायला सांगूच नका, फार तर मी इथं तासाला बसले आहे, तुम्ही मला काय ते सांगा, ते मी उतरवून घेतो, घरी जाऊन घोकतो, पेपरवर ओकतो, मार्क 10 पैकी 9 पाहिजेत, विषय कळण्याच्या नावानी बोंब. पण हा जो विषय कळण्याचा आग्रह, मला वाटतं की मी असा भाग्यवान असलो पाहिजे की ते माझ्यामध्ये आपोआप होतं. प्रसंगी बंडखोर आणि उर्मट वाटावा असं सुद्धा होतं की काही वेळा त्यांनी होत होते नाराज शिक्षक, पण त्यातल्या चांगल्या शिक्षकांना कळलं की हे जरी असं वाटलं तरी त्यात लपलेला आहे तो एक स्पार्क आहे, तो ह्या मुलातला जर जागा करता आला तर उद्या काही चांगलं घडणार आहे. मागच्या वेळी आपण गणित, त्यातलं कॅल्क्युलस आणि हे f(x) आणि वगैरेवरनं आपण भरपूर गंमत केली. ऐकताना तुम्हाला जाणवलं असेल की मी नुसती पुस्तकं वाचून नाही करतोय, अनुभवून करतोय. मी शिकलेलो आहे कॅल्क्युलस, शिकावं लागलेलं आहे, आणि आम्हाला शिकवायला एक उत्तम शिक्षक होते, जुन्या पिढीचे, एक पांढरं शुभ्र धोतर, कुर्ता आणि गांधी टोपी, आणि व्रतस्थ शिक्षक होते. गणित आणि संस्कृत हे दोन्ही विषय ते शिकवायचे. एक असा जमाना की जेव्हा वर्गातल्या एखाद्या मुलाला जर विषय कळत नसेल तर ते सांगायचे पहाटे 5ला माझ्या घरी आहे, आणि हे स्वतः पहाटे 4ला उठणारे, स्वतः नियमित योग करणारे, पण पहाटे 5 वाजता वर्गात ज्यांचं गणित किंवा संस्कृत कच्चं आहे त्यांच्या करता ते शिकवायचे. शिकवणी नाही,
कोचिंग क्लास नाही, जबाबदारी मानून की मी शिक्षक आहे आणि गणित आणि संस्कृत शिकवत असेल तर माझ्या वर्गातल्या मुलांना गणित आणि संस्कृत कळणं ही माझी जबाबदारी आहे. नसेल तर मग त्या मुलाकरता मी जास्तीचा वेळ देईन. 5:30 त्या मुलाचंही काम ये 5:30 वाजता. तिकडे तासाला बसून माझ्या डोक्यात की हे जे आपण अभ्यास करतो आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे आपलं तिकडं कॅल्क्युलस चालू झालं. माझं झालं सांगून की न्यूटन आणि लिबनिझना शिव्या मी तेव्हापासून देतोय. याला यांना उद्योगधंदे नव्हते, आपली जीवनं नीट चाललेली काय बघवत नव्हती, ह्यांची नीट चालली नाहीत, आपल्या जीवनात पाचर मारून ठेवली. मी हे वाक्य पूर्ण वाक्य बोललो नाही आणि नुसतेच शेवटचे 2 शब्द बोललो तर जरा गंभीर होतील. तेही केलंय बहुधा त्यांनी. पण याला डोक्याला तापवर एफ ऑफ एक्स टेंड्स टू 0 1 इन्फिनिटी कन्सेप्ट कळावी लागते. माझं म्हणणं अत्यंत महत्त्वाची ही कन्सेप्ट की ओके टेंड्स टू का म्हटलंय आणि देन 0 1 इन्फिनिटी ओके ब्ला ब्ला ब्ला. चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स काही कळत नव्हतं तरी ऐकून घेतलं. आणि जेव्हा डिफरन्शियल कॅल्क्युलस चालू मात्र राहावे ना. हे आमचे हे जे पांढऱ्या शुभ्र धोतर कुर्त्यातले शिक्षक हे गोरे पान होते. चिडले की असं चेहरा लालबुंद व्हायचा त्यांचा. त्याच्याहून जास्ती चिडले तर असं ते सदरा असा झटकायचे. आणि समजून चालायचं की आमचे हे शिक्षक मॅक्सिमम चिडलेले केव्हा मानायचं तर फायनली डोक्यावरची टोपी काढून अशा हातावर मारायचे. मग समजून चालायचं की आता हे दुर्वास मुनी बहुधा शाप देणार आता. तर त्यामुळे हे चाललं होतं. तर माझी संपली सहनशक्ती. मी हातवर केला. मग मला मान्य आहे की माझी शाळेमध्ये लायकी आणि इमेजच होती की ह्या कार्ट्याचा हातवर म्हणजे ट्रबल, की हे काय सरळ कार्ट नाही, ह्याचा हातवर म्हणजे काहीतरी ट्रबल. ओके. पण हे व्रतस्थ शिक्षक त्यामुळे त्यांनी आठी कपाळावर पण विचारलं काय अविनाश माझा हातवर काय अविनाश. उभा राहिलो आणि म्हणलं सर वाय शुड वी लर्न कॅल्क्युलस. आणि आत्ता फार मी तुम्हाला इनोसंट टोनमध्ये सांगतोय व्हाय शुड वी लर्न कॅल्क्युलस. मला मान्य आहे की माझा टोन व्हाय शुड वी लर्न कॅल्क्युलस नव्हता, टोनमध्ये 4 लेटर वर्ड होता. ते नुसतं व्हाय शुड वी लर्न कॅल्क्युलस नव्हतं, तो नीट मधला तास चालू आहे म्हणून मी गाळतोय तो शब्द होता. हातवर हा काय अविनाश उभा राहिलो म्हटलं सर व्हाय शुड वी लर्न कॅल्क्युलस. असं माझ्याकडे बघत थांबले. लालबुंद झाला चेहरा, सदरा झटकला, कॅप काढली आणि म्हणले इथं वामन नारायण आणि तिथं श्रीमन नारायण सांगतो म्हणून बस खाली. आमची शाळा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनची होती आणि त्यावेळी CBSEचे चेअरमन होते एक तमिळ गृहस्थ श्रीमन नारायण. आणि हे जे आमचे व्रतस्थ शिक्षक ज्यांच्यावर आमचं नितांत ऑफकोर्स प्रेम आहे, आयुष्यभर होतं पुढे, ह्यांचं नाव वामन नारायण अभ्यंकर. तर त्यामुळे व्हाय शुड वी लर्न कॅल्क्युलस माझी अपेक्षा होती की त्यांनी नीट सांगावं की कॅल्क्युलसचं हे महत्त्व आहे. विमानं सुद्धा जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, पृथ्वी त्यावेळी फिरत असते, पण ते पृथ्वी फिरताना विमान टेक ऑफ करतं, पृथ्वी फिरतेच आहे तरी ते बरोबर लँडिंग जिथे करायचं तिथेच करतं, कारण चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू असं काहीतरी आपलं नंतर कळलेलं सांगतोय. तसं वगैरे काही नाही. असे बसले बघत संतापलेले, इथं वामन नारायण आणि तिथं श्रीमन नारायण सांगतो म्हणून बस खाली. बरं, पण माझ्या प्रश्न नुसता नव्हता उर्मटपणा, मनात प्रश्न होता. दिलं HSCचे पेपर दिले, मिळायचे ते मार्क मिळाले, गडबड नाही, मार्क मिळाले, पण मनात होता प्रश्न की अरे आपल्याला हे कळलेलं नाही, आपल्याला हे कॅल्क्युलस लफडं काय आहे आपल्याला कळलेलं नाही. मग सुट्ट्याच्या दिवसांमध्ये मित्रांबरोबर जे खेळ चालतात, आम्ही भेळ करायचो घरात, आईस्क्रीम पण करायचो. हल्ली सगळे ते बंद पडले तुमच्या पिढीबरोबर, आता मॅगडी. पाच आमच्या सुट्टीत तर ते करताना एक 3 वर्ष पुढे दिलीप नावाचा मित्र होता, तो इंजिनिअरिंगला होता. म्हणजे सहज गप्पा चालू आहेत. माझ्या मनावरती इमेज आहे की आम्ही त्या आईस्क्रीमचं भांडं असं गोल फिरवतोय आईस्क्रीम करायला आणि दिलीप पण आहे. मी सहज ते करता करता त्याला म्हणतो की मला हे काय कळलेलं नाही बुवा. तर तो गप्पा मारता मारता तो दिलीप म्हणला की तू बर्ट्रॉन्ड रसेलचं ABC ऑफ रिलेटिव्हिटी हे पुस्तक वाच. असं सहज गप्पात, पण ते बसलं डोक्यात. वाचनाची उत्स्फूर्त आवड होतीच आणि जी तुम्हा सर्वांमध्ये तयार झाली असली तरी पाहिजे, नसेल तर तयार तरी झाली पाहिजे. पुस्तकाचं नाव डोक्यात बसलं की शोधायला पाहिजे बुवा आपल्याला. मग शोधलं. रद्दीची दुकानं वेगवेगळी, सेकंड हँड पुस्तकं मिळणारी, त्याच्यात कव्हर फाटलेलं
पण रसेलचं एबीसी ऑफ रिलेटिव्हिटी मिळालं. डायरेक्ट पहिलं पान होतं, अलीकडची पानं फाटून गेलेली होती. डायरेक्ट पहिलं पान, पण त्या पहिल्याच पानावर रसेल 20व्या शतकातला एक सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आपल्याला एकदम सोप्या भाषेत सांगायला सुरुवात करतोय की जगातली एकही गोष्ट स्थिर नाही, सतत सगळं बदलतंय, पण त्या बदलांचं एकमेकाशी प्रपोर्शन. आणि तो पहिल्या पानावर त्यांनी दिलेलं उदाहरण की पृथ्वी स्थिर नाही, पृथ्वी फिरतीये, पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि चंद्राला सोबत घेऊन पृथ्वी सूर्याभोवती पण फिरते आणि तो चंद्र पण फिरतोय. पण पृथ्वी आणि चंद्राचं एकमेकाशी रिलेटिव्ह जे फिरणं आहे ते असं काही आहे की आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू असते आपल्याकडे. हे रिलेटिव्ह आहे. चेंज इन पृथ्वी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन चंद्र. आणि खाडकन 1.5व्या पानावर पोचेपर्यंत असं उघडलंच कॅल्क्युलसचं क्षेत्र की हे काय आहे, का हा चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स असं खाडकन उघडलं. पुढे कॉलेजला म्हणजे डिग्री माझी कॉमर्सची आहे, जिथे मॅथ्सचा ऑप्शनल विषय होता तो मी आवडीने घेतला आणि पुढे कॅल्क्युलस शिकलो पण आहे. आणि नितांत त्याचा उपयोग असतो, कळण्यातला आनंद सुद्धा, पण इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग की मला हे कळलं पाहिजे. आम्हाला शाळेमध्ये 6वीमध्ये 3रा अध्याय आणि 7वीमध्ये 6वा अध्याय कंपल्सरी होतं. आणि आज तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मला ओळखणाऱ्यांना, पण त्यावेळी जे पुण्याच्या कसबा पेठेत लहानाचा मोठा होत होतो तर कुठेतरी माझ्या डोक्यात एक संस्कृतबद्दल तिडीक पण बसली होती की हे भयंकर अवघड भाषा आहे. मुख्य म्हणजे कुठेतरी अशी भावना बसली होती की जातीपाती किंवा वर्णव्यवस्था आणि माणसात उच्च निचता करणारी भाषा असं बसलं होतं डोक्यात, जसं ते अजूनही त्या स्टॅलिनच्या डोक्यात आहे. कारण त्यांनी चाणक्य मंडळ लावलेलं नाही, त्याला मी फीत सवलत द्यायला तयार आहे, पण तो म्हणतो मला नाही पाहिजे तुमची सवलत. असं त्यातून ते डोक्यात होतं म्हणून शाळेमध्ये होतं. तर तसा डोक्यात एक प्रकारची चीड होती की याला डोक्याला तर ताप आहे, हा विषय तर आहे. आणि ओरल 25 मार्काची असायची, 100 पैकी 25 ओरल. आणि ओरल काय, वर्गात उभं राहायचं आणि खाड 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 ओळीने सगळा जयसी चेतकर म्हणसते मता बुद्धिर जनार्दना 3ऱ्या अध्यायाची सुरुवात आहे. इथपासून तो सगळा तो 3रा अध्याय म्हणून दाखवायचा की तुला 25 पैकी 25. आणि हे वामनरावच आमचे शिक्षक. तर त्यामुळे मी शाळेत केव्हा तरी विचारलं तर आहे की कशाला हे सगळे, हे कशाला संस्कृत आणि त्यामध्ये ही भगवद्गीता सुद्धा कशाला शिकायची. मला काय उत्तर मिळालं मला कळलेलं नाही आहे, म्हणजे मला ते नाही आठवत आहे मला. ओके, पण एखादा ज्याला मी साक्षात्कारी क्षण म्हणावा तो मात्र आठवतोय मला की कार्यकर्ता म्हणून कामांना सुरुवात केली. घरी एक प्रकारची नाराजी होती, कारण घरच्यांचं लक्ष होतं की आधी नीट शिक आणि पुढे तुझी नोकरीन काय ते हे असलं काहीतरी देशकार्य वगैरे डोक्यात बसलं तर करिअर आणि आयुष्य बर्बाद होतं. त्यामुळे नाही म्हणलं तरी घरी पण शिव्या मराठीत तर त्या द्यायला खूपच आहेत, की ज्यातली एक म्हणजे घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणे. हा जो चावलेला किडा की घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणे. पंजाबला जा, काश्मीरला जा, पदयात्रा कर, खालिस्तान प्रश्नाचा अभ्यास कर, ईशान्य भारतामध्ये जा, आसाममध्ये जे बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध आंदोलन चालू झालं, जाऊन मी त्याचा आधी अभ्यास आणि नंतर एका टप्प्याला तर सामीलच झालेलो आहे. असलेच सगळे शेतकरी चळवळ, शरद जोशी त्यांच्याबरोबर आंदोलनं, तुरुंगांमध्ये पण जात होतो. पण घरी अस्वस्थता होती. मला मान्य आहे की आईवडिलांना काळजी होती की ह्याचं नीट होईल का. आणि कामं पण जी करत होतो त्याच्यात आलेली अनेक प्रचंड संकट. आणि एक वेळ अशी आहे की काही कळेनासच झालं सगळ्याचे. आणि सहकारनगरमध्ये घर होतं आणि तुटक्या पॅडलची एक सायकल होती. तर एका संध्याकाळी मी त्याच्यावरनं तो निलायम टॉकीजच्या अलीकडे पर्वतीच्या इथे ओव्हरब्रिज आहे तो उतरत होतो. आणि हिवाळ्याच्या दिवसांमधली संध्याकाळ आणि असं धुकं पण जमलेलं, दिवे लागले होते रस्त्यावरचे, पण ते दिवे आणि रस्ता ह्याच्यामध्ये पण ते धुकं जमलेलं होतं. त्यामुळे त्या दिव्यांनी पण असं सगळं गूढ वातावरण तयार झालं होतं. आणि त्या तुटक्या पॅडलच्या सायकलवरनं उतरता उतरता फाट दिशी आउट ऑफ नो वेअर असा एक श्लोक माझ्या मनात उगवला. असा तो आहे 9व्या अध्यायातला श्लोक आहे, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. तसा म्हणलं तर शब्दशः श्लोकाचा अर्थ आहे की हा भगवान श्रीकृष्ण म्हणजे ईश्वर सांगतोय की जो अनन्य भावाने ईश्वराचं स्मरण करतो त्याचं रक्षण मी करतो, अशी ती ओळ आहे.
असा योगक्षेमम वहाम्यम, की त्याची काळजी मी घेतो. हां, अजून मी 9वा अध्याय पाठबीट नव्हता केलेला, 3ऱ्या आणि 6व्यापाशीच असेल, पण कुठून तरी आला तो असा श्लोकच्या श्लोकच डोळ्यासमोर उभा राहिला. तर पूल उतरायला सुरुवात करताना मी प्रचंड टेन्शनमध्ये, आणि तो पुलावरचा माझा त्याला शब्द आहे साक्षात्कारी क्षण. पूल उतरेपर्यंत माझं टेन्शन संपलेलंच होतं की आपण काय काळजी, आपण काम करत राहायचं, करायचं ते काम आपण उत्तमच करायचं. काय आपली काळजी घेणारा घेईल, तो ईश्वर असो, नाही तर तो विवेकानंद सांगतात तसा समाजाच्या द्वारा ईश्वर. पण एकदा ते कळल्यानंतर मग मी अख्खी भगवद्गीता पाठ केली, आणि ती मार्कासाठी नाही केलेली की आता ओरल आहे आणि त्याच्यामध्ये 25 पैकी 25 मार्क मिळाले पाहिजे, कळायलाच लागलं म्हणूनच केली. इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग. तर त्यातनं होणारा प्रवास हा आपला अधिकाधिक ज्ञान आणि त्यामधून अधिकाधिक यशाकडे सुद्धा जाईल. प्रशासन चालवताना सुद्धा हा गुण आणि ही सवय आवश्यक आहे की माझ्या समोर येणारी प्रत्येक फाईल मला कळली पाहिजे, आणि मी जर त्या फाईलवर एकदा सही करणार असेल तर मी ही काय सही केली आहे मला माहिती आहे. आणि असं झालं तर बघता बघता तुमचा धाक प्रशासनात पसरणार आहे की तो धाक, तुमची उंची किती, खांदे किती रुंद आहेत, नाक किती धारदार है, आवाज कसा अमिताभ बच्चन सारखा, अगर किसी ने हिलने की कोशिश की तो भून के रखूंगा, याच्यावरनं नाही ठरत तुमचा कामाला कशात. कायद्याचा तुमचा अभ्यास आहे का, फाईल समजते का, तुमच्या टेबलवर फाईल 24 तास तरी पेंडिंग राहते का. आणि नाही तर हा साहेब टूर्स पण करतो, केव्हा तरी रात्रीच्या ड्रायव्हरमुळेच माहिती असतं की रात्री 10-10:30ला परतला आणि सकाळी 6ला पुन्हा निघाला टूरला, तरी ऑफिसमधून आलेला जो फायलिंगचा गठ्ठा असतो तो गठ्ठा ऑफिसमध्ये परत जातो. आणि तो फाईल पाहणाऱ्यालाही कळतं की साहेबांनी फाईल वाचलेली आहे, नीट वाचून काय द्यायचे ते त्याच्यावरचे दिलेत. सगळ्याचं एक मूळचं नितांत मोलाचं सूत्र आहे, इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग. आणि मी गेल्या वेळेचा समारोप करताना तुम्हाला सगळंच वेगाने बदलतंय आणि त्यामुळे प्रशासन पण वेगाने बदलतंय आणि प्रशासनासमोरची आव्हानं पण तितक्याच वेगाने बदलत आहेत. ह्याचं उदाहरण देऊन सांगितलं की तुम्ही 1 आठवड्यापूर्वीपर्यंत 1 विभाग, 5 कायदे, 100 ते 150 माणसं, 10 ते 15 कोटीचा टर्नओव्हर असं काहीतरी हाताळत असता. खाडकन ट्रान्सफर ऑर्डर येते आणि आता अख्खा जिल्हा म्हणजे 12-13 तालुके, 52 विभाग, 23 कायदे आणि 100 ते 150 कोटीचा टर्नओव्हर कसा. पण मग आवा का की ते कळलेला पाहिजे. प्रशासनात जायचं, IAS IPS सुद्धा, तर दर सरासरी 2-3 वर्षाला तुम्हाला नवी पदं, दरवेळी ते वेगळं आव्हान आहे नवीन. लक्षात घ्या, शासनामध्ये अशा वेळा आहेत की इकडे पुण्यातली फिल्म इन्स्टिट्यूट एकेवेळी बदनाम झाली होती, सगळ्या अयोग्य गोष्टींकरता बदनाम. आणि ह्याची ख्याती अशीच की काय होतं तर हे असलं इथे चाललेलं आहे. सरकारने बघितलं आणि एका IAS अधिकाऱ्याला फिल्म इन्स्टिट्यूटचा प्रमुख म्हणून पाठवलं. बसल्या जागी विचारा की IAS अधिकाऱ्याला काय कळतं फिल्ममधलं. कळणारे अनेक आहेत, काही IAS अधिकारी अभिनेते किंवा अभिनेत्री आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये तर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतली 22-23 वर्षाची एक अभिनेत्री, सिनेमात तिने कामं केलीत, गाजलेत तिचे सिनेमे, तिने अभ्यास करून ती UPSC पण क्लिअर झाली. आणि ती फक्त इंटरव्ह्यूच्या बेसिसवर नाही क्लिअर झालेली. आणि इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की 36-24-36कडे बघून ठरवतात मार्क किती द्यायचे, फार मोठा गैरसमज आहे तुमचा. काही संबंध नाही त्याचा. तुमची जेन्युइन बुद्धिमत्ता, विचार करायची क्षमता, या सगळ्यावरनंच ते ठरणार आहे. तर ती झाली आहेस ती, याचा अर्थ ती बेसिक बुद्धिमान आणि आहे सुद्धा ती. पण मग समोर आलेला विषय कळला आणि दर ह्याला नवीन की तुला भाऊ कळतंय नाही कळतंयचा संबंध नाही, प्रशासन आहे आणि आता तुझ्यावर जबाबदारी फिल्म इन्स्टिट्यूट नीट करून ठेवायचं. त्याला काय कळतंय, त्याला फिल्म म्हणजे काय, शूटिंग म्हणजे काय, आणि कॅमेरा कसा लावायचा, आणि क्लोजअप म्हणजे काय, लॉंग शॉट म्हणजे काय, टॉप व्ह्यू म्हणजे काय, कॅमेरा पॅन कर म्हणजे काय, तर पॅन म्हणजे काहीतरी दुसरंच डोक्यात येईल. कॅमेरा पॅन कर म्हणजे काय, आणि सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग काय कळतंय त्याला. पण त्याला पाठवलं आहे की फिल्म इन्स्टिट्यूट नीट करून ठेवायची. हां, आणि केली आहे त्याने, केली आहे, माझ्या ओळखीचे आहेत आणि केली आहे त्यांनी फिल्म इन्स्टिट्यूट. पुन्हा एकदा उत्तम गुणवत्तेची माणसं तिथनं भारताच्या आणि जगाच्या सुद्धा फिल्म इंडस्ट्रीला मिळतील. त्याला काय कळतंय. पण जर तुझ्यावर जबाबदारी सोपवली तर तुझी शिकायची तयारी पाहिजे, खोलात जायची तयारी पाहिजे, ते तुझ्याकडे स्किल पाहिजे, तो ॲटिट्यूड पण पाहिजे. आणि नवा विषय समोर आला तर विदिन नो टाईम मी त्या विषयावर पकड मिळवणार आहे
सुद्धा असं पाहिजेच. तुम्ही लोक माझ्याबरोबर फेसबुकवर आहात नाही मला कल्पना नाही, पण मी कालच्या संध्याकाळी अतिशय आनंदाने टी व्हीच्या स्क्रीनचा एक फोटो घेऊन पोस्ट केला आणि कॉमेंट दिली. आत्ता आपल्या लोकसभेचा जो सेक्रेटरी जनरल आहे तो माझा बॅचमेट आहे IAS मधला, उत्पल कुमार सिंग नाव त्याचं, UK सिंग. आणि तिकडं मसुरीच्या अकॅडमीपासूनची दोस्ती आमची बनलेली असते. UPचे त्यावेळी मुख्यमंत्री होते वीर बहादूर सिंग, त्यांची मुलगी ह्याला सांगून आली होती असं सांगतोय. इथपर्यंतचा तपशील आम्हाला माहिती असतो आणि दोस्ती होते आणि ते टिकतं. मी 10 वर्षांनी सोडली, पण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप असतो नंतरच्या काळात, त्याच्यावर लाईव्हली आमचा अतिशय. तर आत्ता भारताचा लोकसभेचा सेक्रेटरी जनरल आमचा बॅचमेट आहे उत्पल कुमार सिंग. ठीक आहे. मग लक्षात ठेव की लोकसभा म्हणजे आहे लेजिस्लेचर, IAS ऑफिसर म्हणजे आहे एक्झिक्युटिव्ह. आणि समजा त्याने आयुष्यभर UP केडरमध्ये काम करताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या, ठीक आहे, लोकसभेचं तुला काय कळते, काय अभ्यास आहे तुझा, लोकसभा सेक्रेटरीएट आणि जाऊन डायरेक्ट पोस्टिंग की लेजिस्लेचर सेक्रेटरीएट. आणि आता नव्या संसदेत अख्खी लोकसभा गेली, सगळी डिजिटल सिस्टीम आहे, त्यामुळे हाताशी कागद नाही. आणि काल महिला विधेयकावर वेळ आली की आता वोटिंग करायचं आहे आणि हा ती प्रोसेस समजावून सांगतोय. ते मोमेंट्स आहेत की सगळ्या MPsना तो ती प्रोसेस समजतं. मला आनंद वाटला, आनंद आहे माझा की माझा बॅचमेट आत्ता लोकसभेचा लेजिस्लेचर सेक्रेटरीएट, लोकसभेचा सेक्रेटरी आहे. तुझ्यावर आली जबाबदारी तर तुझं काम आहे की कचकावून तिकडं अभ्यास कर, गडबडच नाही पाहिजे. तिकडं IAS फुकटच्या तोऱ्यासाठी नसतंय व्हायचं, जबाबदारी पेलण्याचं स्किल. आणि दरवेळी नव्या नव्या जबाबदाऱ्या जरी अंगावर आल्या तरी पटकन ते लक्षात घेऊन त्याच्यावर ग्रीप मिळवायची ॲबिलिटी. आणि मग आता तुझ्यावर कुठलीही जबाबदारी असेल. कित्येक वेळा सरकारने IAS अधिकाऱ्यांना विद्यापीठांचे व्हाईस चान्सलर म्हणून पाठवलेलं आहे. आणि पुन्हा म्हणेन की त्याला काय कळतं शिक्षण, शिक्षणाचं धोरण, शिक्षणाच्या पद्धती आणि त्या विद्यापीठाच्या प्राध्यापकांशी संबंधित काही कमिशन्स आहेत वेगवेगळी, अगदी पे स्केल ठरवणारी, की असिस्टंट प्रोफेसरचं पे स्केल किती, प्रोफेसरचं किती, प्रमोशनच्या पद्धती, त्याला काय कळतंय, जाऊन डायरेक्ट व्हाईस चान्सलर. नावं नाही सांगत, पण भारतात 2 विद्यापीठांच्या अशा वेळा आहेत की त्यांचा कारभार अतिशय घाण चालू होता. त्या विद्यापीठांची ख्याती होऊन बसली होती कॉपी करता. यहाँ तक की पेपरला जर जाहिराती आल्या ना प्लेसमेंटसाठी की आम्हाला अशी अशी माणसं हवी आहेत, तर एक वेळ अशी आहे की खाली तळटीप असायची, या विद्यापीठांच्या बॅचलर्स नीड नॉट बॉदर टू अप्लाय. की तुझ्याकडची डिग्री जर त्या विद्यापीठाची तर त्याचा अर्थ आहे की तू फ्रॉडच आहेस, कारण ते विद्यापीठही फ्रॉड आहे. मला पूर्ण माहिती आहे की अशा वेळी सरकारने एका IAS अधिकाऱ्याला त्या विद्यापीठाचा व्हाईस चान्सलर म्हणून पाठवलंय. सोपवलेली जबाबदारी ते लाईनीवर आणायचं विद्यापीठ, त्यातलं शिक्षण रिस्टोअर करणे, त्याची क्रेडिबिलिटी ती रिस्टोअर करणे, आणि डिग्रीजना किंमत आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय आनंदाने की केलंय त्यांनी ते काम. शिकण्याची तयारी आयुष्यभर आहे आणि विषय कळणे, तो विषय कळण्यासाठीचा अभ्यास आणि स्वतःवर आग्रह धरणे की नाही मला मी जे करतोय मला कळलं, मला हा विषय मला कळलं पाहिजे, ही जीवनाविषयीची खुली दृष्टी. आणि हे जे काही मी कळतो वाचतो करतोय मला कळलं पाहिजे. उद्या मी पेपरही वाचताना सहज विषय जर आला की बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टरनी P नोटवर 0.5% टॅक्स बसवलाय, तर भाऊ P नोट म्हणजे काय आणि का 0.5 म्हणजे काय, आणि बरं त्या 0.5% टॅक्स बसवल्याचा अर्थ काय कळला पाहिजे. स्वाध्याय म्हणजे ही स्किल्स आहेत सगळी, की मी जो अभ्यास करते आहे तर मला तो समजतोय आणि मी तो समजल्याशिवाय नाही पुढे सरकणार आहे, की मला हा मुद्दा काय आहे हा मला समजला पाहिजे. हा तर UPSC MPSCच्या तयाऱ्या करताना जीवनाची सर्व क्षेत्र आहेत. UPSC MPSCच्या अभ्यासात येत नाही असा एकही विषय नाही. कुठलाही नवा जरी आला, आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, आता AI, कुठलाही आला तरी तुझं काम आहे तो कळून घ्यायचा आहे, नीट त्याचा अभ्यास, त्याची एक मेथडॉलॉजी आहे. पण पहिलं सूत्र मनाशी पाहिजे की समजण्याचा आग्रह. पानं नुसती उलटायची नाही आहेत, मला तो समजलं पाहिजे. मग त्या अभ्यासामध्ये अर्थातच मी सांगितलं की नंबर 1 वर येतं वाचन, की आपला ॲक्सेस आहे, कुठलाही नवा विषय समजावून घ्यायचा आहे तर अर्थातच पहिलं त्याचं साधन आहे वाचन. तर योग्य पुस्तकं शोध, येतात सुद्धा, तो माझ्याही मेथडॉलॉजीचा भाग आहे. खूप वर्ष झाली आता या गोष्टीला, पण समजा जेव्हा जेनेटिक्स आणि त्यातलं जेनेटिक इंजिनिअरिंगला जरा आकार यायला लागला, हे एकदम 1990च्या सुमाराचं, पण त्यावेळी तो विषय नवा होता. आणि मग मी माझा स्वतःच त्यावेळी मी शासनात आहे, नीट पदांवर आहे, नीट प्रमोशन्स मिळत आहेत, पण मला कळतं की हा समाजात एक नवा विषय आहे
आणि मला तो कळला पाहिजे. मग माझी मेथड काय, तर मी शोधणार की ओके हा जो जेनेटिक्स हा विषय याचे बेस्ट कोण मानले जातात, रायटर्स, की मला पाहिजे सिंगल व्हॉल्यूम, की पहिलं स्टार्ट विथ दिस की ओके जेनेटिक्स विषयावरचं हे पुस्तक उचल. हां, त्यातून मला मॅट रिडली नावाचा लेखक ओळखीचा झाला. तो शास्त्रज्ञ आहे, तो स्वतः बायोटेक्नॉलॉजीतला तज्ज्ञ आहे. आणि या मॅट रिडलीची अनेक पुस्तकं आहेत पुढे, जेनेटिक्स, जेनेटिक इंजिनिअरिंग, एकाहून एक ब्युटिफुल, आणि एकदम सामान्य माणसाच्या पातळीला येऊन साध्या सोप्या रोजच्या वापरातल्या इंग्लिशमध्ये, पण त्याने आधी अख्खं जेनेटिक्स आणि मग पुढे त्याचं जे काही जेनेटिक्सचं जे काही पुढचे आहेत, मी त्या मॅट रिडले पर से मी नाही बोलतोय, मेथडॉलॉजीबद्दल बोलतोय, की मला जाणून घ्यायचं आहे. ओके, लुक फॉर अ बुक. मला तर वाटतं की बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजीने उलट जास्त चांगली साधनं आपल्या हातात ठेवली आहेत, की ऑल यू हॅव टू डू इज गुगल. साधा प्रश्न जर की मला ह्याच्यावरचं बेस्ट बुक, तर मला आठवतं आहे माझाच मित्र, पण तो पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक झाला पुढे, तो ह्या बायोलॉजी विषयातला तज्ज्ञ होता. त्यांनी मराठीमध्ये जेनेटिक्सवर एक छान पुस्तक लिहिलं, त्याचं नाव गोल गोल जिने, असं त्यांनी मराठीत ठेवलेलं नाव आहे. आता ज्यांना जेनेटिक्स माहिती आहे आणि मराठी पण माहिती आहे, त्यांना ह्या शब्दाचं सौंदर्य लक्षात येईल, शीर्षक पुस्तकाचं, की त्यांनी त्याला गोल गोल जिने असं नाव त्यांनी का दिलं. एकदम डीएनएचं वर्णन आहे, डबल हेलिक्स मॉडेल असं ज्याला आहे त्या डीएनएचं वर्णन आहे. मी ते तुम्हाला सहज होपफुली फार वेळ न घेता सांगतोय की बिलकुल मेथडॉलॉजीचा एक दुसरा भाग म्हणजे विषयाच्या मुळात जाणे. तर हे जीनचा आकार शोधणारे शास्त्रज्ञ वॉटसन आणि क्रिक, डॉक्टर वॉटसन शेरलॉक होम्सचा सहकारी, आणि जेम्स क्रिक, फ्रान्सिस आहे बहुधा तो, फ्रान्सिस क्रिक. हां, मग माझ्या प्रवासात मी एकेवेळी ही यांची मुळातली पुस्तकं शोधून वाचलीत, की मला वॉटसनचं डीएनएवरचं पुस्तक आणि हा फ्रान्सिस क्रिकचं सुद्धा, त्यांनी डबल हेलिक्सचा शोध कसा लावला असं सांगणार, अशी मी म्हणतो जीवनाच्या सर्व क्षेत्रातली पण वाचन. आणि मग त्या बाबतीत येतं की खरं म्हणजे सवय, पुन्हा हॅबिट फॉर्मेशनचाच आहे, की वाचन सहज सवयीचा भाग बनणे. वाचन ही काहीतरी मारून मुटकून करण्याची गोष्ट नाही, इलाजच नाही आहे. आता UPSC MPSC करायचंच आहे आणि एकेका विषयाच्या एका सेक्शनला मला 1-2 हजार पानं वाचायला पाहिजेत. ऑप्शनल समजा डोळ्यासमोर आणा, UPSCचं आत्ता 2025 पासून MPSCलाही जर आलं, मुलांनी आत्तापासून मला प्रश्न विचारणं चालूच केलं, तर माझा एक थंब रूल मी सगळ्यांना नेहमी सांगतो की UPSCचा तुम्ही कुठलाही ऑप्शनल उचला, हां, ॲव्हरेज पर सेक्शन तुम्ही 2 ते 2.5 हजार पानं वाचणं आवश्यक आहे. उत्तम बेसिक उत्तम क्वालिटीची पर सेक्शन. म्हणजे पोल सायन्स विषय असेल तर पेपर 1 सेक्शन A ला 2 ते 2.5 हजार पानं, सेक्शन B ला 2-2.5 हजार, असं करत मग तो स्टॅमिना पण पाहिजे, तो ॲटिट्यूड पण पाहिजे, ती मेथडॉलॉजी आणि ती डिसिप्लिन पण पाहिजे. तर वाचन स्वतः एक शास्त्र आहे. आपल्या फाउंडेशन आणि प्रिपरेटरीमध्ये आपण ॲक्च्युली रीडिंग स्किल, हां, ज्याचं नाव आहे फास्टर रीडिंग बेटर रीडिंग, सांगतो. पण स्वाध्यायाचा पहिलं साधन वाचन, दुसरा अर्थातच लेखन, आणि मग ते विविध तरांचं की ज्याच्यात येतात नोट्स घेता येणे. आणि त्या बाबतीत मात्र मला असं दिसतं की बहुधा मला शंका आहे की सध्याची शिक्षण पद्धती तर कुठे हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सांगतच नाही. तास चालू आहे समजा, तर अरे त्या चालू तासाच्या नोट्स घ्यायच्यात, किंवा आता ते तासापुरतंही उरलेलं नाही आहे, अभ्यास हा करता एखादं पुस्तक वाचताय आणि काही वेळा एखाद्या पुरतं नाही आहे, एका वेळी 2-3 वाचताय पुस्तकं. की ओके समजा कॉन्स्टिट्यूशन राज्यघटना, तर मी ओके ती समजावून घ्यायला मी लक्ष्मीकांत वाचतोय, ग्रॅनविल ऑस्टिन वाचतोय, मराठीतले एक उत्तम तज्ज्ञ आहेत डॉक्टर वी.मा. बाचल, आता ते दुर्दैवाने आपल्यात नाहीत, होते तेव्हा आमची छान घनिष्ठ उत्तमी होता, फर्ग्युसनचे प्राचार्य एका वेळचे, ते राज्यशास्त्र विषयाचे तज्ज्ञ, त्यांचं पुस्तक आहे राज्यघटनेवरचं. आणि मराठीत जर कोणी मला विचारलं की मराठीत राज्यघटनेचा अभ्यास सुरू करायचा आहे, पहिलं तर मी सांगतो बाचल सरांचं भारतीय राज्यघटना हे पुस्तक पहिल्यांदा वाच मराठीतनं करताना. पण अशी मी समजा 2-3 पुस्तकं एका वेळी वाचतोय. काही वेळा तसं नसतं, काही वेळा एखाद्या मुद्द्याचा अभ्यास कराल की मी या मुद्द्याचा शोध घेतोय, या मुद्द्याचा शोध घेतोय. तुमच्याकरता 26 सप्टेंबरला मी एक विशेष सत्र इथे घेणार आहे की ज्याचं नाव आहे समान नागरी कायदा. फक्त या एका विषयावर फुल सेशन घेणार आहे. हां, आता माझा त्याचा आयुष्यभर अभ्यास माझा चालू आहे,
ठीक आहे, तरी मी जबाबदारी मानतो की आता जर वर्गासमोर उभारून मला तास घ्यायचा आहे तर मला परत मुळात जाऊन सखोल त्याचा अभ्यास करून सगळ्या अंगांनी त्याची सूत्र सकट मला तो विषय आता मुलांना सांगायचा आहे. तरी तो मुलांना सांगायचा आहे म्हणजे तो मी कायद्याची सगळी काहीतरी भयंकर गुंतागुंतीची भाषा वापरून सांगून नाही चालणार आहे. क्वालिटीशी तडजोड न करता पण समजेल या पद्धतीने सुद्धा तरुण मुलामुलींना, उद्या समाजाला, तर म्हणजे अभ्यास. एक काही तत्व तर मी पाळतो, मी सहज ज्यांना चालणार आहे त्यांच्या कानावर घालून ठेवतो. आपली ही वास्तू 31 डिसेंबर 2014 अधिकृतरित्या लोकार्पण झाली. जाता येता जर खालचे काही शब्द वाचत असाल तर तिथे आपण लिहून ठेवलं की ही दलाई लामांच्या हस्ते झाली. तो कार्यक्रम इथेच झाला. त्यावेळी ॲक्च्युली 100% वास्तू पूर्ण नव्हती, पण तो कार्यक्रम झाला. पुढे प्रत्यक्ष 100% सगळी पूर्ण करायला अजून पुढचे 6-7 महिने लागले. पण हे जे आत्ता जे दिसतंय तुम्हाला हे तयार झालं ऑडिटोरियम. आणि मग आपल्या टीमचं चाललं होतं की आता फॉर्मली ऑडिटोरियममधलं पहिलं सत्र, की नव्या संसदेतलं पहिलं सत्र. तर जरा इथे आपल्या कार्यकर्त्यांचं चाललं होतं, त्यांच्यातनं आलं की सर आपल्या ऑडिटोरियममधलं पहिलं तुमचंच व्हायला पाहिजे, जे काही घ्याल पण तुमचं व्हाल. ठीक आहे, मग मी चिंतन केलं की काय घेऊ. हां, मग मी या ऑडिटोरियममध्ये झालेलं पहिलं सत्र ठरवून घेतलं आहे ज्ञान साधना माझी तुमची, असं नाव आहे त्याचं. हे विचार करून ठरवलेलं आहे की हे मंदिर ज्ञानाचं मंदिर आहे. इथे ज्ञानसाधनेला आणि भारताची सेवा करण्याला समर्पित असलेले मुलं मुली आलेही पाहिजेत आणि इथून बाहेरही पडले पाहिजेत, प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रात. तर अखंड चालणारी गोष्ट ज्ञानसाधना हे आपल्या यूट्यूबवर आहे. मनाला पटलं तर नीट शोधून हे ज्ञानसाधना माझी तुमची. फक्त त्यातल्या इथे एकाच मुद्द्याचा उल्लेख करतो की ह्या सगळ्या मी माझ्याही जबाबदाऱ्या मानतो. हां, की कितीही माझा तयारीचा विषय असला, ओके, तरी जन्मात कधीही मी वर्गामध्ये त्या विषयाचा तास घ्यायला जायचं आहे. ओके, आपला काय हा विषय आहेच की तयार, आपण काय आयुष्यभर त्याचा करतोच आहोत की, असा मी जन्मात कधीही जात नाही. माझ्या आचारसंहितेचा तो भाग आहे की जर जाऊन मी त्याच्यावरचा तास घ्यायचा असेल तर एक म्हणजे मी अद्ययावत पाहिजे त्याच्यात आणि नव्याने काहीतरी वाचलेलं पाहिजे, की त्याचं लेटेस्ट हे माझं त्याचं नव्याने वाचन असलं पाहिजे. आजच्याकरता आपल्याकरता घेण्याचा मुद्दा इथला आहे की सवय अंगी बाणवणे. आणि मग आहेत नोट्स, की मला नोट्स घ्यायच्या कळलं पाहिजेत. तर त्यातला पहिला तर मुद्दा मला अनेकदा जाणवतो की अशा काही नोट्स घ्यायच्या असतात, हेच अनेकदा अनेकांच्या गावी नसतं. आणि मग आपल्या ह्या ऑडिटोरियमचं रूपांतर केशकर्तनालयात होतं की जरा या इकडे, जरा इकडे पण नाही या, जिथे बसलात तिथेच, मी तिथं येऊन करतो बिनपाण्याने. ती झाली एका नुकत्याच बॅचवर. माझा तो अनुभव तुम्हाला सर्वांना सांगणं अत्यावश्यक आहे की इकडे मला माहिती असतं की एक कुठला तरी अत्यंत महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा मी सांगतोय आणि काही वेळा मुलं मुली असेच बसलेले असतात. हिंदीमध्ये ह्याला छान संज्ञा आहे, हात पे हात डाले. ते ॲक्च्युली हात पे हात डाले बसलेले असतात. नंतर ते मांडीवर वही पुस्तक असतं काहीतरी वही पेन, काहींनी तर ते पण काढलेलं नसतं, ते खाली असं दप्तरात ठेवलेलं असतं. ह्यांचे मुद्दे सुरू तर होऊ देत, जिथे मला वाटेल की ओके आता काहीतरी मुद्दे बोलणं चालू केलंय त्यानंतर वाकून मी मग वही काढीन आणि ह्याला करेन. मला एक मोह होतो, तो माझ्या मूळच्या नोट्समध्ये नाही आहे, पण मी या मोहाला बळी पडतोय. आम्हाला कॉलेजमध्ये बिझनेस करस्पॉन्डन्स असा एक विषय होता एकेवेळी, आणि तो शिकवायला जे शिक्षक होते मस्त होते, असे सणसणीत, एक म्हणजे उंचही होते. त्यांच्या कॉलेजच्या काळामध्ये ते क्रिकेट खेळलेले होते. तर माझं म्हणणं आहे की खेळाडू माणूस वेगळाच घडतो तो. तसे हे होते वेगळे अतिशय. काळाच्या ओघात पुढे त्यांची मुलगी मराठी चित्रपटसृष्टीतली एक उत्तम अभिनेत्री आहे. उत्साही माणूस अतिशय हे, आणि असे उंच होते, पण त्यामुळे चालायचे ते असे थोडे खांदे वाकून आणि असे तरातराचा, त्यांची चालण्याची स्टाईल पण अशी तरातरा चालण्याची याची होती. तर एक दिवस आम्ही कॉलेजमध्ये सगळे मुलं मुली वर्गात बसलेले, मी तिकडं मागं, हे तुमच्या असेलच लक्षात की मी तिकडं असं कुठेतरी मागं वर्गामध्ये कल्ला चालू, कल्ला समोर शिक्षक आलेले नसल्यामुळे तर आता वधूवर संशोधक मंडळाची ब्रँच जनरल बॉडी अधिवेशन चालू,
आणि अख्ख्या वर्गामध्ये कल्ला गोंधळ चालू. एक टप्प्याला सर आले वर्गात, कोणाच्या गावीच नव्हतं. आले हे आणि आले, समोर उभे राहिले. असे त्यांनी मी नोटीस केलं होतं आलेत, आणि मग मी माझ्याकडनं कल्ला थांबवलं होतं, पण वर्गात चालू सगळा, कारण जास्ती महत्वाची कामं चालू आहे. हे काय हे, आणि वर्गाला माहिती नव्हतं त्यांना एक नंतर अभिनेत्री होणारी मुलगी आहे म्हणून. ते माहिती असतं तर बसले असते गप्प. वर्गात कल्ला चालू. एका टप्प्याला सर असं केलं, समोर आले, असं काही शांतता व्हायलाच काही तयार नाही. आणि मग मात्र एका टप्प्याला असा सगळ्या अख्ख्या वर्गाच्याही वर जाईल अशा टिपेला आवाज नेऊन सर ओरडले अख्ख्या वर्गावर, आय हिअर बाय डिक्लेअर दॅट दिस टॉपिक इज ओव्हर. असंच काही जणांच्या कानात घुसतायत आत्ता मी जे तसेच ओरडलेत. आय हिअर बाय डिक्लेअर दॅट दिस टॉपिक इज ओव्हर. ते सरांच्या ओरडण्याने पसरला वर्गात सन्नाटा, खाडकन एकदम. बरं, मी माझ्या तंद्रीत, माणसाला लक्षात यावं ना की आता वर्गात शांतता पसरली आहे. हे ओरडले समोर ना, आय हिअर बाय डिक्लेअर दॅट दिस टॉपिक इज ओव्हर. तर मी माझ्या शेजारी मुलगा बसला होता, तो मुलगा होता, तर त्याला आता नंतर MA करताना माझ्या MAच्या बॅचला 35 जण होते, त्यातल्या 33 मुली होत्या. तरी मी जायचो नाही नीट तासाला. मी पंजाबमध्ये जायचो, काश्मीरमध्ये जायचो, आसाममध्ये जायचो, शेतकरी आंदोलनात जायचो, त्यामुळे वर्गात नाही जायचो. पण कॉलेजमध्ये तर ते सर ओरडले, आय हिअर बाय डिक्लेअर दॅट दिस टॉपिक इज ओव्हर. हे कॉलेजमध्ये येताना मी एक पुस्तक आणायचो, त्याची वर्णनं सांगितली ती मी दुसऱ्या कोणाची सांगितलेली नाही, माझंच वर्णन आहे. आणि मग असं बेंचला असं कप्पा होता, तिथे ठेवलेलं होतं. तर सर ओरडले, आय हिअर बाय डिक्लेअर दॅट दिस टॉपिक इज ओव्हर. वर्गात सन्नाटा. मी माझ्या शेजारच्या मित्राच्या कानात म्हणलो, नो प्रॉब्लेम, विल स्टडी इट ऑन अवर ओन. आणि पुस्तक काढलं, खालनं पुस्तक काढलं, ते सरांना वाक्य ऐकू गेलं. बरं, आता कॉलेजमध्ये मी ओळखीचा होतो, फेमस होतो, मी हिरो होतो कॉलेजचा. तुमच्या समोर शायनिंग करायला काय जात आहे. कॉलेजच्या वतीने मी इंटर कॉलेजला डिबेटिंगमध्ये होतो, क्रिकेट, हॉकी ह्याच्यामध्ये होतो. आम्ही मॅगझिन काढायचो कॉलेजचं, त्याच्यात होतो, लेखन करत होतो वगैरे वगैरे. त्यांनी ओळखीचा की अविनाश कॉलेजला काही मिळवून देतो वगैरे, आणि हे स्वतःही क्रिकेटर. तर आय हिअर बाय डिक्लेअर दॅट दिस टॉपिक इज ओव्हर. वर्गात सन्नाटा. आणि त्यात मी शेजाऱ्या मित्राच्या कानात म्हणलो, नो प्रॉब्लेम, विल स्टडी इट ऑन अवर ओन. आणि पुस्तक काढलं. सरांनी वाक्य ऐकलं, म्हणलं अविनाश स्टँडअप. आता मेलो, इज्जत का फालुदा. आणि तो एक वेळ पोरांसमोर झाला काय प्रॉब्लेम नाही हो, यायला वर्गातल्या मुलींच्याही समोर आता सर बिनपणाने करणार. पण अजून इथपर्यंत नव्हतं पोचलेलं की उर्मटपणा करावा. मनात मान्य होतं की आपण जरा आगाऊपणा केलाच आहे, तर त्यामुळे आता गप उभं राहायचंय, काय बोलतील ते ऐकून घ्यायचंय गप, मन बसायचंय खाली. झालं की आय हिअर बाय डिक्लेअर दॅट दिस टॉपिक इज ओव्हर. नो प्रॉब्लेम, विल स्टडी इट ऑन अवर ओन. अविनाश स्टँडअप. उभा राहिलो. आय अप्रिशिएट दॅट स्पिरिट. सिट डाऊन. कळलेले शिक्षक होते की ठीक आहे ना, वी विल स्टडी इट ऑन अवर ओन. बिझनेस करस्पॉन्डन्सचा जो काही त्यावेळेचा पार्ट असेल त्याच्यातले, आणि हे कळणारे शिक्षक, कारण ऑफकोर्स स्पोर्ट्स पर्सन, त्यामुळे आय अप्रिशिएट दॅट स्पिरिट. तर मला काही वेळा वाटतं की अशा बाबा नोट्स घ्यायच्या असतात, अभ्यास स्वतः करायचा असतो, तो करून कळता येतं, त्याची साधनं अनेक आहेत. हे गावीच नसतं. हे दुर्दैव आणि बहुधा फॉर्मल शिक्षण पद्धतीने लावलेली सवय आहे की शहाणपणा न करता सांगतोय ते लिहून घे, घरी जाऊन घोक, पेपरवर ओक, मार्क तुला 10 पैकी 9, पण विषय कळण्याच्या नॉनी बोंब तो जीवनात पुढे जाणार नाही. अभ्यास करणे म्हणजे विषय कळण्यासाठी कळणे. आणि मग तास चालू असताना नोट्स, तर ते मी म्हणालो की मला दरवर्षी एकदा तरीही येते वेळ की तास चालू झाला, मी काहीतरी सांगणं चालू केलं आणि मला दिसतं की असेच बसलेत. ह्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये पोझेस वेगवेगळे आहेत. त्यातल्या काही जास्त करून मुलांचा आहे की त्यांचा निश्चय असतो असा हात छातीशी बांधून बसणार आहे मी, मग बोलणी खातात मग ते. कारण की हे जे बॉडी लँग्वेज नावाचं शास्त्र आहे ना, त्याच्यात की हे असं वर्गात असं बसणं, हे
म्हणजे की तिकडे तुमचं चालू दे, चाललंय ते, माझं काही घेणं देणं नाही आहे. बघू, मला ज्या वेळेला वाटेल की काहीतरी तुम्ही युअर टॉकिंग सेन्स, त्यावेळेला कदाचित हात सुटतील अशायच्या. मग माझं बरोबर त्या पोराकडेच जातं लक्ष. मग त्याचं नाव विचारलं की आता तो IAS होईपर्यंत लक्षात राहणार. आता मी अभिनंदन कार्यक्रमात सांगणार त्याच्याविषयी की ह्याला मी वर्गात असं असं विचारलं होतं. नोट्स, तर नोट्स हे एक स्किल आहे. आणि कळलं पाहिजे की कोणते कीवर्ड्स समजावून घ्यायचे. नुसतं नाही, काही वेळा मी पाहिलं आहे की समजा वर्गाला मी थोड्या शिव्या दिल्या, भल्या बुऱ्या कमी अधिक, की तुम्हाला नोट्स घ्यायचे आहेत, लक्षात आहे का तुम्हाला, जरासं चालू होतं. पण मग माझा अनुभव काय आहे की बोलण्यामध्ये एखादं जर तथ्य आलं, फॅक्ट, ती कळते नोट्स घेण्याची. पानिपतची लढाई 14 जानेवारी 1761 झाली. ठॅक मानाखाली पानिपत. मराठ्यांचं 14 जानेवारी 1761, माझं रोजच. पण तेवढंच. पण सांगितले जाणाऱ्या वेगवेगळ्या फॅक्ट्स इंटरकनेक्ट होऊन सांगितला जाणारा मुद्दा कोणता आहे हे कळण्याचा अप्रोच, की अरे ह्या सगळ्यात मुद्दा कोणता आहे मला तो कळला पाहिजे. पानिपत हा पराभवाचा इतिहास नाही आहे. पानिपत महाराष्ट्र भारतासाठी लढतो त्याचा इतिहास आहे. एवढंच नाही तर प्रत्येक युद्धाला काही राजनैतिक उद्दिष्ट असतं. आणि युद्ध जिंकलं का नाही हे नुसतं त्या दिवशीच्या लढाईत विजय झाला का नाही वरनं नाही ठरत. युद्ध जिंकलं का नाही हे तुझ्या त्या युद्धाचं राजनैतिक उद्दिष्ट काय होतं त्यावर नाही. ठीक आहे. मग ज्यांनी अहमद शाह अब्दालीला बोलवलं होतं ते बोलवणारे आणि अहमद शाह अब्दाली आलेला, त्याचं उद्दिष्ट काय होतं, भारताचा सम्राट व्हायचंय, दिल्लीमध्ये राज्याभिषेक करून घ्यायचा, भारताचा सम्राट व्हायचंय. ते होण्यातली बाधा मराठे. ओके. आणि मराठ्यांचं उद्दिष्ट काय होतं, भारताचं सार्वभौमत्व, भारताचं स्वातंत्र्य या आक्रमकापासनं, आणि त्याला हरवायचं, त्याला नाही होऊ द्यायचं भारताचा सम्राट. मग पानिपत लढाई झाली 14 जानेवारी 1761. त्या तारखेला आपलं दुर्दैव, मी आपलं म्हणतोय की आहे ती फॅक्ट, ही फॅक्ट आहे की लढाई त्या दिवशीची ह्याच्यात आपला पराभव आहे. हां, पण ती लढाई आहे. युद्ध पुन्हा आपणच जिंकलेले. युद्धामध्ये पराभव नाही. कारण अहमद शाह अब्दाली आला होता दिल्लीचा बादशाह, म्हणजे भारताचा बादशाह व्हायला. पण पानिपताच्या लढाईमध्ये त्याचं पण इतकं नुकसान झालंय की त्याच्यातल्या सेनापतीला हे कळलं की तुला आता टिकताच येणार नाही, तू थांब, तू आता वाटेल तुला दिल्लीत शिरून पण तुझा खात्मा करू. म्हणून एका शहाण्या सेनापतीप्रमाणे पाऊल मागे कुठे घ्यायचं आहे कळतं तसा तो फिरला परत आणि अफगाणिस्तानमध्ये निघून गेला. नुसतं त्यावर नाही आहे, एवढा मोठा पराभव झाला तरी 10 वर्षात मराठे परत दिल्लीमध्ये, आणि पुढची 35 वर्ष भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणं हे काम मराठे करत होते. पानिपत हा पराभवाचा नाही आहे इतिहास. पानिपत हा भारताच्या पराक्रमाचा आहे. हा प्रचंड मोठा मुद्दा मी गेल्या 3 मिनिटात सांगितलाय तुम्हाला. हां, तो कळण्याची क्षमता असं म्हणते की काय सांगितलं. तर जेव्हा नोट्सबद्दल बोललं जातं मग काही वेळा मला दिसून येईल की फक्त फॅक्ट. ओके. 14 जानेवारी 1761 अहमद शाह अब्दाली. ओके. फार तर काय पानिपत, तरी दमा मिरासदार हे जे मराठीमध्ये एक उत्तम कॉमेडी साहित्यिक होऊन गेले, विनोदी थोर माणूस, अलीकडे गेले ते. त्यांच्या एका कथेत इतिहासाचा तास असे कथेचं नाव आहे की मास्तर मारकुटा होता, चिडखोर, आणि पानिपतची लढाई कुठे झाली की दमा म्हणतात ते पोरग थरथर कापत उभं राहायचं आहे, चड्डीत नाही मुतलं तरी खूप झालं सर, मला माहिती नाही. आणि त्यांनी मास्तर आणखीनच चिडायचं. मला आत्ता सुद्धा वर्गात काही चेहरे वाटतात बरं का की कुठं झाली पानिपतची लढाई. दमांनी रंगवलेली गोष्ट आहे की जिल्हा परिषदेचा इन्स्पेक्टर शाळा बघायला आलाय, तास इतिहासाचाच चालू आहे, आणि काय शिकवताय, मराठ्यांचा इतिहास, पानिपताची लढाई वगैरे. म्हणून तो इन्स्पेक्टर म्हणतो की मग वर्गाला जरा प्रश्न विचारू का, मला पाहायचं आहे तुम्ही कसं शिकवताय आणि तयारी किती आहे. म्हणून तो आलेला जिल्हा परिषदेचा इन्स्पेक्टर विचारतो, दिल्लीचं तख्त कोणी फोडलं. वर्गात सन्नाटा. जो तो एक दुसऱ्याकडे बघतोय, कोणी फोडलं, कोणी फोडलं.
उत्तरच द्यायला तयार नाही. शेवटी एक जण उभा राहतोय, उभा कोणीच राहत नाही, तो आलेला इन्स्पेक्टरच बोट दाखवून म्हणतो उभा राहा आणि सांग मला दिल्लीचं तख्त कोणी फोडलं. तो असं थोडा वेळ उभा आहे, उभ्या जागी रडायला लागतो आणि म्हणतो मी नाही फोडलं. तर तो इन्स्पेक्टर खवळतो, तो इतिहासाच्या मास्टरला म्हणतो काय चाललंय, शिकवताय का, काय शिकवताय काय तुमच्या ह्याच्यातले. तर तो मास्तरही म्हणतो की हा जरा नवीन मुलगा आहे आमच्या बॅचला आत्ता आलेला, थोडं त्याची तयारी झाली की तो देईल नीट उत्तर, काळजी नका करू त्याची. तर हा मास्टरवरही चिडतो की त्याचा नवीन येण्याशी काय संबंध आहे, तुमचे प्राचार्य प्राध्यापक मुख्याध्यापक कोण आहे, माझ्या त्याच्याकडे घेऊन जा. टन 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 करत त्या मास्टरला घेऊन मुख्याध्यापकाकडे येतोय की पाणी दिल्लीचं तख्त कोणी फोडलं. वर्गातलं पोरगा म्हणतं मी नाही फोडलं आणि मास्तरही म्हणतो की अहो तो नवीन आहे, खरंच नसेल त्यांनी फोडलेलं, काय शाळा चालली आहे का काय चाललंय. प्राचार्य पण ते गंभीरपणे ऐकून घेतात आणि सांगतात की बघा मी नीट एक कमिटी नेमतो, शोधून काढतो कोणी फोडलं आणि तुम्हाला सांगतो दिल्लीचं तख्त कोणी फोडलं. पण नोट्सचं स्किल आहे मुद्दा कळणे. हां, लक्षात घ्या की याला एक म्हणजे श्रवण कौशल्य असा शब्द आहे, ऐकणे. श्रवण कौशल्य, ऐकण्याचं स्किल, हे एक कौशल्य आहे अभ्यासाचं. की चालू तास आहे किंवा टी व्हीवरचा एखादा असा कार्यक्रम की ज्याचा अभ्यासाला उपयोग आहे, वेगवेगळ्या होणाऱ्या काही वेळा चर्चा, त्यातला काही वेळा तज्ज्ञ असतो, मी पण रेकमेंड करतो काही वेळा. तर काय सांगितला त्यांनी मुद्दा, काय सांगितला त्यांनी मुद्दा, आणि तो कळणेसुद्धा याविषयीचं. कालच्या सगळ्या परिसंवादाकडे तुमचं लक्ष आहे का नाही मला कल्पना नाही आहे, पण एका टप्प्याला मीच तुम्हाला सांगतो की तो अभ्यासू खासदार आहे, त्यांनी हे ओबीसी संवर्गाचं आरक्षण महिलांना नेमकं कसं लागू होईल याविषयीचा एक मुद्दा बोलले. आणि एका मिनिस्टरनी आधी उत्तर दिलं. मी आता ते सगळं माझंही काय काम आहे, मी विद्यार्थीच आहे, मी ऐकत बसलो होतो. ते मिनिस्टर उत्तर देत असताना मी सांगतो की यांना मुद्दाच कळला नाही आहे, त्यातला गुंतागुंतीचा मुद्दा काय आहे. तो गुंतागुंतीचा होता, मी आत्ता त्या मुद्द्यात नाही जातोय, पण मुद्दाच कळला नाही. आणि मग अमित शहाही उभे राहिले, द्यायचं ते त्यांनी उत्तर दिलं. ते ऐकून त्या खासदाराचं समाधानही झालं, कारण अमित शहांना मुद्दा कळला होता आणि त्यांनी बरोबर राज्यघटनेच्या चौकटीत ओबीसी महिलांना आरक्षणाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने काय नेमकं सरकार पाऊल टाकणार आहे. आपला अभ्यासाकरता इथे मुद्दा चालला आहे की नुसत्या फॅक्ट्स कळणे याला नोट्स नाहीत म्हणत, तर बोलला जाणारा मुद्दा काय आहे. आणि त्या फॅक्ट्स मांडून बरोबर मला तो मुद्दा कळला आणि मलाही तो मुद्दा नंतर मांडता आला, सांगता आला, रिप्रोड्यूस माझ्या शब्दात तो मला नीट सांगता पण येतोय. असं ते नोट्स घेण्याचं सुद्धा स्किल आहे. मी म्हणालो श्रवण ऐकणे हे स्किल आहे, चर्चा करणे हे स्किल आहे. हां, पण त्या मालिकेमध्ये स्वाध्यायपुरता मी आजच्या करता एक शेवटचा मुद्दा बोलून कार्यसंस्कृतीकडे वळणार आहे. तो म्हणजे मनाला प्रश्न पडणे. हा अभ्यासाच्या मेथोडॉलॉजीचा, स्वाध्याय मेथोडॉलॉजीचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की मनाला प्रश्न पडणे. हे असं का, विषयाचा अभ्यास करत असताना मनाला तो प्रश्न पडणे. अगदी आता आपण गेली 5 वर्ष, 5 झाली पूर्ण, दिल्लीमध्ये UPSCचे इंटरव्ह्यू घेतो, पुण्यात तर घ्यायचोच, आणि MPSC, आणि भारताला कळतं की ह्यांचे आर अमंग द बेस्ट. यावर्षी मेन्सला सुद्धा तसंच चित्र आहे की भारतभरातनं मेन्सच्या तयारीला जर आपल्याकडे चांगला रिस्पॉन्स आहे. तर दिल्लीमध्ये समजा एखादा तरुण मुलगा मुलगी BIT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ठीक आहे, सहज मी विचारतो, सहज की इंटरव्ह्यू चालू झाला, आता याला UPSCच्या इंटरव्ह्यूत काय प्रश्न येतील. ओके, तर आहे की व्हॉट इज द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचं एकक युनिट काय आहे. काही वेळा माझा अनुभव कशी बघतच बसले असतात नुसते की हे असं काहीतरी काय 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 असतं त्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांमध्ये की हे काय विचारतात ह्याच्यातले. माझा BIT आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यात पण अरे तुझ्या विषयाचं बेसिक आहे. मी प्रश्न विचारताना सुद्धा विचार करा तुम्ही की व्हॉट इज द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ इन्फॉर्मेशन. खरं उत्तर आहे बिट. बिट, आणि ती जी ऑर्गनाईज केली जाते इन्फॉर्मेशन 0 आणि 1 मध्ये, तर बिट. समजा कोणी दिलं बिट, ठीक आहे, तर देन व्हॉट इज बाईट, BYT, बिट इज BIT, मग बाईट 8. ओके, व्हाय 8 हे जर विचारलं की व्हाय 8 का, 8 बिटचा एक बाईट का. हां,
नाही आहेत, अनेक BE IT ला सांगतात, इथपर्यंत त्यांना नाही सांगतात 8 बिटचा 1 बाईट का. आणि मग पुढचं त्याचं गणित आहे, मग किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेट्राबाईट, आता पोचलं कुठल्या कुठेपर्यंत ते अशातले. पण तुला बेसिकच तुला कळलं पाहिजे की 0 आणि 1 या पोझिशन्स आणि त्याच्या पॉसिबल 2 क्यूब आहेत. 2 क्यूब म्हणून ते 8 आहे, म्हणून 8 बिटचा 1 बाईट होतो. म्हणजे विषयाच्या मुळात जाता येण्याची क्षमता. एखाद्याचं BE मेकॅनिकल आहे, आपल्या अनिकेतचं होतं देशात ऑल इंडिया रँक 29 येताना. पण माझ्यासमोर जर आला समजा BE मेक, तर मी आधी तर सांगतो मला तू व्याख्याच सांग, मेकॅनिक्सची व्याख्या सांग, डिफाईन मेकॅनिक्स. 10तले 6 जण तरी असे नुसते बघत बस की आमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिक्स हे प्युअर सायन्स आहे. मला कमी मार्क मिळाले असते तर केलं असतं BSc मी नुसतंच फिजिक्समध्ये, त्यावेळी फार तर विचारायचं तुम्ही. पण डिफाईन मेकॅनिक्स ॲक्च्युली एक पण पूर्ण ओळ नाही, अर्धी ओळ आहे. दॅट मेकॅनिक्स इज स्टडी ऑफ बॉडी इन मोशन. संपला विषय. पण व्याख्या की करेक्ट कळणे मला त्याच्या MPSCचे समजा इंटरव्ह्यू होताना त्यात मराठी हा अनिवार्य विषय पण आहे. आणि मला आज जरा आनंद आहे की यावर्षी आपल्याकडे असे 2-3 मुलं मुली आहेत की ठरवून आवडतं म्हणून मराठीतच ते डिग्री पण घेत आहेत, म्हणजे BA MA जे काही आनंद आहे बरं का, चांगली गोष्ट आहे. कधी भेट झाली आमची तर गप्पांमध्ये किंवा मग मी विचारणार किंवा समजा मराठी, तर माझा मुळी मराठी कोणाचा असला माझा पहिला प्रश्न असतो, मला भावे प्रयोग म्हणजे काय सांग. की व्याकरणमध्ये एक कर्तरी प्रयोग असतो, एक कर्मणी प्रयोग असतो आणि एक तिसरा भावे प्रयोग. दुर्दैवाची गोष्ट आहे की भल्या भल्या शिक्षकांच्या पण दांड्या उडतात त्याला की भावे प्रयोग, आणि तू मला एखादं वाक्य भावे प्रयोगमध्ये करून दाखव. सगळा मिळवणे आपला की आपल्या अभ्यासाच्या विषयातले अरे मनात प्रश्न तर पडणे, की हे पडले तर विषय तर खोलात जाणार ना, तू तुझं जे आकलन अंडरस्टँडिंग पक्का होणार की तुझ्या मनाला प्रश्न तर पडला. पिरियडिक टेबल असतंय, त्यामध्ये एलिमेंट्स मांडलेले आहेत. पिरियडिक टेबलला 8 कॉलम असतात, ठीक आहे, 8च का, एवढं नाही आहे. त्यातला जो 8वा आणि मग असा उभा, ओके, त्याला सगळ्याला नोबल गॅस असं नाव आहे. त्याला का म्हणायचं नोबल गॅस, आणि ते बरोबर ते 8व्यातच का असतात, सगळ्याची वैज्ञानिक कारण आहेत बरं का. पण मुळात प्रश्न तर पडला पाहिजे की मला खोलात जाऊन हा मला विषय मुळातनं कळला पाहिजे तर मी सांगू शकणार आहे. केमिस्ट्री समजा कोणी माझ्यासमोर आला, हे UPSC MPSC पण आहे बरं का, हे सगळ्यातले. आता प्रयोगशाळेमध्ये टायट्रेशन नावाचा एक एक्सपेरिमेंट असतो, तो केमिस्ट्रीमध्ये कंपल्सरीच आहे. तो कुठलाही तुम्हाला ग्रॅज्युएशनला जरी केमिस्ट्री असलं तरी तो टायट्रेशन नावाचा एक्सपेरिमेंट नॉर्मली प्रयोगशाळेमध्ये नळीमध्ये पाणी भरलेलं, पण त्याचं मेजरमेंट घ्यायचं असतं की ते पाणी नेमकं किती आहे. आणि मग नीट पाहिलं तर लेव्हल्स 2 दिसतात ॲक्च्युली. केमिस्ट्रीमध्ये त्याला नावं पण आहेत, अप्पर मेनेस लेव्हल आणि लोअर मेनेस लेव्हल. तर मग या नळीमध्ये करेक्ट पाणी किती आहे ह्याचं जे मेजरमेंट घ्यायचं आहे, तर पाहायची ती अप्पर मेनेस लेव्हल का लोअर मेनेस लेव्हल. गुड, मला हे जरा एवढे तरी आवाज कानावर येत आहेत म्हणजे चाणक्याचं तरी जरा बाबा नीट चाललेलं दिसतंय. ही पाहायची असते लोअर मेनेस लेव्हल. ओके, सो द क्वेश्चन इज व्हाय लोअर मेनेस लेव्हल अँड व्हाय नॉट अप्पर मेनेस लेव्हल. आणखीन द क्वेश्चन इज 2 का दिसतात, 2 का मुळामध्ये 2 लेवल्स का दिसतात. याचं उत्तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, सरफेस टेन्शन, बॉयन्सी या केमिस्ट्रीतल्या कन्सेप्ट्स आहेत. ॲक्च्युली बेसिक आहेत बरं का, पण त्या माहिती असल्या तर केमिस्ट्री विषय कळला असा त्याचा अर्थ होणार आणि तर मी सांगू शकणार. आणि मग पाण्याची पाहायची असते लोअर मेनेस लेव्हल, ठीक आहे, त्याच्या जागी मर्क्युरी ठेवला तर आता अप्पर मेनेस लेव्हल का रे बाबा. तर हे सगळं म्हणजे विषयाच्या मुळात जाऊन आणि मला तो विषय कळला पाहिजे, तर त्याचा अर्थ की प्रश्न पडावे लागतात. इनफॅक्ट मी इथपर्यंतचं सूत्र सांगतोय तुम्हाला, दॅट द होल प्रोसेस ऑफ नॉलेज स्टार्ट्स विथ अ क्वेश्चन. जोपर्यंत मनाला प्रश्न पडत नाही तोवर मन म्हणजे आहे पालथं भांड, की तुम्ही त्या भांड्यावर वरनं कितीही ज्ञानाचं पाणी किंवा तीर्थ होता ते भांड नाही भरणार आहे. भांड भरायला ते ओपन व्हावं लागतं की मनाला प्रश्न तर पडलाय पहिला. न्यूटनवरनं मी कितीही जोक करतो तरी वस्तुस्थिती आहे की ते सफरचंदाचं फळ खाली का पडलं वर का नाही याचा प्रश्न तरी पडला त्याला. त्यातून आधुनिक फिजिक्सचा पण विचार आहे आणि मग विज्ञानाला कळलंय की फळ ज्यामुळे खाली पडतं त्याचमुळे सूर्याभोवतीचे सगळे ग्रह आपापल्या कक्षेमध्ये फिरतात पण, आणि पुढे हेही कळलं की त्याच फोर्समुळे
अणू, ॲटॉम, सब ॲटॉमिक पार्टिकल सुद्धा जे प्रोटॉन भोवती इलेक्ट्रॉन फिरतो तो वन ऑफ द रिझन्स तेच आहे. पण म्हणजे मनाला आधी प्रश्न पडला. आधुनिक जो सगळा ज्ञानाचा प्रवास युरोपमध्ये चालू होतो त्यातला एक पहिला फार थोर विचारवंत आणि शास्त्रज्ञ मानला जातो डेकार्त. उच्चार आहे डेकार्त, इंग्लिश स्पेलिंग होताना DESCARTES वगैरे होतं. त्याच्या तत्वज्ञानालाच नाव आहे डाऊटिझम. डाऊटिझम कारण तो म्हणतो की अनलेस यू हॅव अ डाऊट दॅट इज अ क्वेश्चन, अनलेस यू स्टार्ट क्वेश्चनिंग, अनलेस यू स्टार्ट चॅलेंजिंग, द प्रोसेस ऑफ नॉलेज डझंट बिगिन. ते मलाही कळलेलं आहे, ते मला कळलेलंच सांगतोय मी, नुसता डेकार्तही सांगतच नाही आहे तुम्हाला. द होल प्रोसेस ऑफ नॉलेज स्टार्ट्स विथ अ क्वेश्चन. आणि डेकार्टनी की प्रश्न पडतोय मग त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी पुढची सगळी प्रगती आहे. मग हा फक्त डेकार्ट आहे असं नाही आहे. कधी जर अगदी UPSC MPSCतल्या GS मधल्या सिलेबसचा भाग म्हणून आर्ट अँड कल्चरचा अभ्यास करायला गेलात आणि खोलात गेलात त्याच्यात, वरवरचं नाही, तर तुम्हाला दिसेल की प्राचीन काळापासून अख्खी भारतीय ज्ञान परंपरा सुद्धा प्रश्नांनीच चालू होते. हजारो वर्षांची ज्ञान परंपरा. शिष्यानी गुरुला प्रश्न विचारल्याशिवाय भारतीय गुरु बोलत नाही. आधी शिष्याला प्रश्न पडावा लागतो. आणि चांगल्या शिष्याला तर गुरुनी न बोलता पण कळत असतं गुरु काय सांगतोय ते. शंकराचार्यांनी दिलेली एक छान ओळ आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम अशी ओळ आहे की माझ्या गुरुचं मौन सुद्धा एखाद्या व्याख्यानासारखं ओघवतं किंवा इलोक्वंट आहे. आणि तो काय बोलतोय न बोलता हेही कळणे. पण तुम्ही पहा की प्राचीन भारतातले सर्व ग्रंथ प्रश्नांनी चालू होतात. आणि बहुसंख्य ग्रंथांमध्ये तर पहिलं विधान अथातो XYZ जिज्ञासा. म्हणजे शिष्याला कुठल्या तरी गोष्टीची जिज्ञासा की गुरुदेव मला या क्षेत्रातलं ज्ञान पाहिजे, तर ते अथातो काम जिज्ञासाही असेल, म्हणजे वात्स्यायनाने लिहिलेले कामसूत्र. पण आधी मनाला प्रश्न आहे की मला ती समजावून सांगा. मग ती अथातो काम जिज्ञासा पासून ते अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे व्यासमुनींनी संकलित केली अशी जी एक आपली पारंपरिक श्रद्धा आहे ती आहे ब्रह्मसूत्र. म्हणजे वेदातला सगळा विचार काही निवडक सूत्रांच्या मध्ये समजावून सांगितलं आहे, पण त्यातलं पहिलं प्रश्नच विचारतोय अथातो ब्रह्म जिज्ञासा, की आता ही ब्रह्म काय आहे मला जाणून घेण्याची. आणि हे काम आणि ब्रह्मपुरतं नाही आहे. कितीतरी ग्रंथांची सुरुवात तुम्हाला दिसेल की कैलास मानसावर विहार करीत असताना पार्वतीने शंकरास विचारले. इथे ग्रंथाची सुरुवात होते. आणि मला ज्या गोष्टीचा आनंद वाटतो तोही फार महत्वाचा मुद्दा आहे की दरवेळी विचारणारी पार्वती आहे आणि शंकराचं काम फक्त उत्तर देण्याचं असं नाहीये. अनेक वेळा प्रश्न शंकर विचारतोय आणि उत्तर पार्वती देते. मला म्हणायचं की माणसा माणसातली समता जी मूळच्या भारतीय परंपरेत आहे तिचं पण घडणारं दर्शन आहे की कितीतरी वेळा तो ऋषी आपल्या पत्नीला विचारतोय की आता तू मला हे समजावून सांग. आणि ते म्हणजे पोळी कशी करू वाला प्रश्न नाहीये, तो केवळ तो पत्नीला सुद्धा विचारताना हे जीवनाचं मूळचं सत्य आणि ब्रह्म काय आहे, सत्य काय आहे, तुला कसं ते कळलं आणि मी कसं ते जाणून घेऊ हे मला समजावून सांग. आणि बरोबरीच्या नात्याने त्या चर्चा पण आहेत. प्रोसेस ऑफ नॉलेज बिगिन्स विथ अ क्वेश्चन. आणि खरंच आहे की मनाला तो प्रश्न असल्याशिवाय आपण अधिक खोलामध्ये आपण नाही जाऊ शकत. स्वाध्याय आणि अंगी या सगळ्या स्वाध्यायाच्या सवयी बाणवत उद्या प्रशासन चालवणे किंवा प्रशासनासहित जीवनाचं कोणतंही क्षेत्र, तर मग हा सतत शिकणे हा कार्यसंस्कृतीचाही एक अविभाज्य भाग आहे. वर्क कल्चर. आपल्यातल्या काही जणांशी इथे तास घेताना मी म्हणालो की 17 सप्टेंबरला मला एक फार मोठं भाग्य मिळालं. ते म्हणजे टिळक स्मारक मंदिरामध्ये एक सार्वजनिक कार्यक्रम होता. सध्या वयवर्ष केवळ 92 च्या असलेल्या शास्त्रीय संगीतातल्या महान गायिका प्रभा अत्रे त्यांच्या नावाचा पुरस्कार एक थोर बासरी वादक पंडित केशव गिंडे यांना होता. त्या कार्यक्रमाचा मी प्रमुख पाहुणा होतो. प्रभाताईंच्या शेजारी बसायला मिळणं हे सुद्धा भाग्यच आहे. पण 92 वर्षाच्या प्रभाताई अजूनही शिकत असतात नवीन.
असं नसतं की शास्त्रीय संगीतातलं आता माझं सगळं शिकून झालं, आता काय शिकायचं आहे, अजूनही त्या शिकत असतात. तर ही सतत शिकणे म्हणजे डेव्हलप होणे आहे. आपण की मी सतत डेव्हलप, आत्ता तर आपण ज्या टप्प्याला आहोत इथे तर दिवसरात्र शिकणं चाललंच आहे, पण ते शिकणं कधी थांबत नाही. असं उद्या अधिकारी झाल्यावर, आणि मग अधिकारी म्हणजे केवळ सरकारी यंत्रणेतला नाही, अधिकारी म्हणजे आपल्या निवडलेल्या क्षेत्रातला उत्तम गुणिले प्रतिभावंत रेज टू एन इज इक्वल टू जीनियस. हे आता मी पुढच्या वेळी, म्हणजे ती तारीख येणार आहे 1 ऑक्टोबर, मी तुमच्याशी त्यावेळी बोलणार आहे. पण आपल्याला स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत हो, की या विचारांच्या त्रिसूत्रीला जीवनात प्रत्यक्ष आणताना मी केलं काय पाहिजे, म्हणजे आचाराची त्रिसूत्री योग, स्वाध्याय आणि कार्यसंस्कृती. तर कार्यसंस्कृती म्हणजे हाती कुठलंही काम घेतलं तर ते करण्याची आपली पद्धत, ते करण्याची आपली शिस्त, त्या हाती घेतलेल्या कामाला आपलं असलेलं समर्पण, आपली त्यामधली चिकाटी, आपलं उत्तरदायित्व. कार्यसंस्कृती म्हणजे GS4. इतकं सांगतोय की कार्यसंस्कृती म्हणजे GS4. नेहमीप्रमाणे, आणि तसं म्हणलं तर एकदा विषयात शिरलो की तल्लीन होत बोलतानाही घड्याळ फार वेगाने पुढे सरकतन जाणवतं की आता विषयाला न्याय नाही करता येणार आहे वगैरे वगैरे. तर आपण मी ठरवीन की आता हे कार्यसंस्कृती आणि जीनियस हे जोडून प्रत्यक्ष अधिष्ठान दिवसापूर्वीचं शेवटचं सत्र बाकी पुण्याने 3 ऑक्टोबर राखून ठेवायचं आहे. आपल्या आईवडील आणि नातेवाईकांनाही सांगायचं आहे मुंबई 8 ऑक्टोबर आहे. पण कार्यसंस्कृती म्हणजे मी जर एखादी जबाबदारी घेतली, ओके, किंवा माझ्यावर एखादी जबाबदारी सोपवण्यात आली, पडली, ओके, तर मी करीन तर ती उत्तमच करीन. याला म्हणायचं कार्यसंस्कृती. मग त्या कार्यसंस्कृतीमध्ये उदाहरणार्थ येतं वेळ पाळणे. आपल्या दुर्दैवाने इंडियन स्टँडर्ड टाइम हा जगामध्ये जोकचा विषय आहे. काही वेळा आपणही दात काढून हसतो. मला प्रश्न पडतो आणि दुःख होतं की आपल्याला कळतं का की ॲक्च्युली भारताचा त्यात राष्ट्रीय अपमान आहे की इंडियन स्टँडर्ड टाइम. मग आपला चाणक्यात का असतो प्रयत्न 6 म्हणजे 5:55, नथिंग डुईंग, आणि नो आर्ग्युमेंट्स, नो एक्सक्युजेस, अंगी ती बांधलेली शिस्त की वेळ पाळणे. उद्या आम्हाला अधिकारी व्हायचं आहे. सर्वांना मी आयुष्यभर सांगत आलो की तुम्ही पहिले वेळ पाळणारे अधिकारी व्हा. बघा मी तुम्हाला लिहून देतो की एकदा का आपला हा साहेब 10 म्हणजे 9:55 ऑफिसात येतो, हे स्टाफला कळलं, 95% स्टाफ आपोआप वेळेत येणं चालू आहे. याचं नाव आहे लीडिंग बाय एक्झाम्पल. की कार्यसंस्कृती आणि आम्ही उद्याचे प्रशासकीय अथवा जीवनाच्या आमच्या क्षेत्रातला नेता, लिडरशिप क्वालिटीज. तर मग त्यातली सगळ्यात महत्त्वाची एक लिडरशिप क्वालिटी आहे लीडिंग बाय एक्झाम्पल. की मी नुसताच सांगतो हे वेळेत या बरं का, आणि मी केव्हाही येईन, मग नाहीत लोक ऐकणार. आणि तुमच्या शब्दाची ताकद. पण कलेक्टर ऑफिस 10 वाजता चालू होतं आणि 9:55 जर कलेक्टरची त्यावेळी लाल दिवा असायचा, ती गाडी जर आवारात येताना दिसली, 95% स्टाफ न सांगता आता वेळेत येणं चालू होईल. कारण हा साहेब हा स्वतः असतो वेळेत. उरलेल्या 5% करता तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा, हे आपल्याला तुकारामांनी सांगून ठेवलंय. आणि ते रूल्समध्ये पण आहे की एकदा तुम्ही अधिकारी आहात म्हणल्यावर तुमच्या हातात आहेत हे. पहिले त्या 5 समजावून सांगा की जरा उद्यापासून 9:55, 5तले 4 तर येणं चालू होईल. कोणीतरी एक अगदीच निघतो नाठाळ, की मग त्यालाही नाठाळाचे माथी हाणू काठी हे येतं, त्याला लाईनीवर आणायला त्याला करावं लागतं. पण तुमचे शब्द, तुमचे निर्णय प्रभावी केव्हा ठरणार आहेत याचं उत्तर बोले तैसा चाले मध्ये आहे उत्तर. लीडिंग बाय एक्झाम्पल. त्यामुळे हे वेळ पाळण्याचं शास्त्र, मग आहे शब्द पाळण्याचं शास्त्र, शब्द कमिटमेंट, दिलेला शब्द पाळणे. भारताचा इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करताना मला अनेकदा 1000 इंगळ्या डसल्याचं दुःख सतत होत राहतं. किती वेळा अभ्यास केला तरी ते दुःख कमी होत नाही. ते म्हणजे लाईनच आखायची झाली तर साधारण इसवी 1000च्या आसपास आखता येईल. की तिथपर्यंत आधीची हजारो वर्ष
भारत आणि भारतीयांची जगामध्ये ख्याती, जगात काय ख्याती आहे की ही माणसं दिलेला शब्द पाळणारी माणसं आहेत. हे दस्तावेज आहेत, इतिहासातले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत की ही माणसं दिलेला शब्द पाळणारी माणसं आहेत. UN संघ सम्राट हर्षवर्धनाच्या काळात आला भारतात, म्हणजे साधारण 648च्या थोडा अलीकडे. सम्राट हर्षवर्धनाचा मृत्यू आहे 648. तर त्याच्या आधीची 30 वर्ष हा चीनी आणि बौद्ध प्रवासी भारतात होता. हर्षवर्धनाच्या दरबारात पण होता, नालंदा विद्यापीठात पण शिकला तो. आणि बरोबर जाताना असं पाठीवर बौद्ध ग्रंथांचा प्रचंड मोठा ढीग घेऊन गेला तो चीनची प्राचीन राजधानी शियान. तर आजच्या सुद्धा तारखेला त्या शियानमध्ये या युआन स्वांगच्या नावाने एक बौद्ध मंदिर म्हणजे पॅगोडा आहे, आणि शेजारी लायब्ररी आणि एक स्पेशल म्युझियम आहे. चीनच्या कम्युनिस्ट सरकारने सुद्धा त्या 7व्या शतकात युआन स्वांगनी भारतातनं नेलेले ग्रंथ नीट लॅमिनेशन करून जतन करून ठेवले तिथे. आणि जतन म्हणजे नुसते नाहीत, अभ्यास पण त्याचा चालतो. तर हा युआन स्वांग असो, रेकॉर्डमध्ये सापडणारा जुन्यातला जुना निघतो मेगॅस्थेनिस, की तो ग्रीकांचा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातला राजदूत होता. आणि त्यांनी तो भारतात जो होता त्या काळाचं त्यांनी वर्णन लिहिलेला ग्रंथ आहे, ग्रीक मधला प्राचीन ग्रंथाचं नाव इंडिका. आपलं दुर्दैव की तो मूळचा जसाच्या तसा ग्रंथ काळाच्या ओघात कुठेतरी गुल झाला, नाहीये, सापडून येत नाही. पण नंतरच्या काळातल्या अनेक इतिहासकारांनी मेगॅस्थेनिसच्या इंडिकाचा संदर्भ देऊन भारताचे वर्णन वेळोवेळी सांगितलेत. तर मग त्याच्यापासून ते हे वर्णन सांगणारा शेवटचा लेखक किंवा विचारवंत आहे गझनीच्या महम्मदाबरोबर आलेला, पण तो स्वतः पंडित आहे, तो अभ्यासू पंडित आहे. त्याचं नाव अल बेरुनी. अल बेरुनीचं किताब उल हिंद असं नावाचं पुस्तक आहे. आणि त्यांनी इसवी सन 1000च्या आसपासच्या भव्य, अत्यंत समृद्ध आणि कर्तबगार असलेल्या भारतीय संस्कृतीचं अत्यंत आदराने त्यांनी वर्णन करून ठेवलंय. आधुनिक काळात छापलं तर ते 1000 पानी पुस्तक होतं, असं किताब उल हिंद. त्यातही हा अल बेरुनी वर्णन सांगतोय की काय भारतीयांचं वैशिष्ट्य. त्यांनी केलेलं वर्णन आहे की ही माणसं शब्दाला फार पक्की आहेत, म्हणजे रिलायबल, विश्वासार्ह. आणि त्यांनी जर एकदा शब्द दिला तर ते पाळतातच. 16व्या शतकामध्ये कवी कुलगुरू तुलसीदास रामचरितमानस लिहितायत, आणि काही चुकीच्या कारणांसाठी आत्ता ते समाजात चर्चेत आहेत. ते जे बोलणारे बोलतायत ते मूर्ख, बेअक्कल आणि विकृत आहेत. त्यांना रामचरितमानसचा पण त्यांचा अभ्यास नाही. फक्त आत्ता मी त्याच्यात जात नाही, तासाला कधी मुद्दा संदर्भ आला तर मी सांगीन. पण त्या कवी कुलगुरू तुलसीदासांनी जे रामचरितमानस लिहिलंय त्याच्यामध्ये त्यांनी रामाच्या घराण्याचं वैशिष्ट्य, चौपाई असं तुलसीदासाच्या पोएट्रीच्या फॉर्मचं नाव आहे. चौपाई म्हणजे चार ओळींचं. मला त्यातली एक पूर्ण 4 ओळी चौपाई लक्षात नाही राहत, पण मला पहिली आणि चौथी ओळ कायम लक्षात राहते की यांनी प्रभू श्रीरामाच्या घराण्याचं वर्णन केलंय. रघुकुल रीत सदा चली आई. रघुकुल म्हणजे रामाचा वंश, रामाच्या घराण्याचा सगळ्यात जुना पूर्वज हा राजा रघु नावाचा तो मानला जातो. त्याच्याही अनेक कथा आहेत. पण तुलसीदास काय सांगतायत आपल्याला की रघुकुल रीत सदा चली आई मध्ये 2 ओळी आहेत आणखीन. पण काय ही रघुकुलाची रीत? प्राण जाई पर वचन न जाई. एकदा शब्द दिला तर तो पाळणे. शब्द दिलाय, एकदा सांगितलंय मी हे काम करतो, दादा तुम्ही काळजी करू नका, तुमची फाईल उद्या 11:15 पर्यंत क्लिअर करतो, तर त्याचा अर्थ ती 11:10ला क्लिअर पाहिजे. आणि अहो ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, घरातल्या कोणाला तरी असं भेटायला पाठवा, मी ते काम करून तुमच्या हातात 4 वाजेपर्यंत ठेवतो. दिलेला शब्द पाळणे, वेळ पाळणे हा जसा कार्यसंस्कृतीचा घटक आहे तसा दिलेला शब्द पाळणे हा सुद्धा घटक आहे. त्यानंतर स्वतःकडनं असलेली क्वालिटीची अपेक्षा, की मी जर एखादी जबाबदारी, मी हे शब्द वापरले, मला ते वापरले तर मला वाटलं की कळलेच आहेत, फार प्रवचन न देता वर्गात कळलेच आहेत. एकतर मी जबाबदारी घेतली तरी ओके, किंवा माझ्यावर येऊन पडली आहे तरी, की आता पळवाट नाही आहे, तू बेटा तुला हे करायचं आहे काम, करायचं आहे तर ते उत्तमच करायचं आहे. मग याला म्हणतात आपल्याला ज्याची जोपासना करायची ती कार्यसंस्कृती आहे. की तर मी वेळा पाळीन, मी दिलेले शब्द पाळीन, ही जर जबाबदारी मी घेतली तरी किंवा माझ्या अंगावर येऊन तरी पडली तर मी ती उत्तमच करणार आहे. तर आत्ताच्या मॉडर्न मॅनेजमेंट सायन्स
मध्ये एक प्रोफेशनॅलिझमची व्याख्या सांगितली जाते. सो कार्यसंस्कृती इज प्रोफेशनॅलिझम. त्याचे 4 फार महत्त्वाचे घटक सांगितले जातात की माझ्या कामाच्या क्षेत्रातला मी एक आउटस्टँडिंग प्रोफेशनल आहे. कशावरनं म्हणायचं तर 4 फॅक्टर सांगितलेले आहेत. पहिला आहे की तुझ्या कामाच्या क्षेत्राचा तुझा अभ्यास पाहिजे जबरदस्त. हा पहिला फॅक्टर आहे. ओके. दुसरा आहे की नुसता अभ्यास नाही, तुझ्या कामाचं जे क्षेत्र आहे त्याच्यात तू अपडेट पाहिजेस आजच्या सकाळपर्यंत. आणि काय त्याच्यातलं मी केव्हा तरी 2, 5, 10 वर्षांपूर्वी डिग्री घेतली त्यावेळेला ज्ञान मिळवलंय उससे नाही चलेगा, अद्ययावत पाहिजे. दुसरं आहे याच्यावरही तुझी जबाबदारी संपली नाही. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुझ्या कामाच्या क्षेत्रात तुला तुझ्या स्वतंत्र बुद्धीनी भर घालता आली पाहिजे. की उद्या मी अधिकारी झालो तर लगेच दुसऱ्या दिवसापासून नाही, पण समोर येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या तरी आव्हानाचा काही ना काहीतरी विचार करून मला माझ्या स्वतंत्र बुद्धीने त्यात भर घालता येते. ओके. आणि चौथा आणि प्रोफेशनलिझमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे द रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोड्यूस रिझल्ट्स. की हाती घेतलेल्या कामाचे मला परिणाम दाखवता आले पाहिजेत. द रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोड्यूस रिझल्ट्स. आणि मग याचं चिंतन आणि माझ्या परीने काम करताना मला कळलंय की भारतीय संकल्पना जी निष्काम कर्मयोगाची आहे ती ह्या वेस्टर्न प्रोफेशनलिझमच्याही खूप पावलं पुढे जाते. की त्या निष्काम कर्मयोगामध्ये प्रोफेशनलिझमचे तर सगळे घटक येतातच, तरी त्या कामामध्ये वैयक्तिक अहंकार नाही, इगो नाही. याच्यामध्ये हे जे मी करतोय काहीतरी कीर्ती, पद, पैसा इत्यादी नाही, तर ते करणे हे माझं कर्तव्य हे लक्षात घेऊन. ड्युटी नो मॅटर व्हॉट. तुम्हाला मी एक प्रकारच्या दुर्दैवानी आत्ता वेळ कमी असला तरी त्या कमी वेळात 100% गॅरंटीनी सांगतो की जीवनात जेव्हा केव्हा प्रश्न पडेल, काय करू कळेना झाले, कसा जगू कळेना झाले, निर्णय काय घेऊ कळेना झालंय. हे किल्ली लावा की गिवन द सिच्युएशन व्हॉट इज माय ड्युटी, आणि संपला विषय तिथे. की ती गो हेड अँड डू दॅट ड्युटी नो मॅटर व्हॉट. तो निष्काम कर्मयोगामध्ये येणारा सेन्स आहे की नो मॅटर व्हॉट माझं कर्तव्य मी करणार आहे, हे माझं कर्तव्य. मला कळलं जीवनात कोणाला नसतात दुःख, अडचणी, अपयश, अंधार, काय करावं असं कळेनासच होत आहे. अशा प्रत्येक वेळी विचारा व्हॉट इज माय ड्युटी. ओके. मी तर म्हणतोय तेही कळेन असं झालं की आत्ता माझी ड्युटी काय, तर काय. तरी याचं उत्तर आहे की तुझ्या जीवनाच्या त्या टप्प्याला जे करते आहेस ते नीट कर. संपला विषय. की तू आत्ता तुला कळेनासच झालंय की काय करणार आहे, बीकॉम करून काय होणार आहे, काय पुढे मिळतं का, काय मला पण आत्ता आहे बीकॉम आहेस ना, ते नीट कर. यातनं उत्तर मिळणार आहे. आणि मग त्या उत्तराची सुद्धा आपण सांगतो ती कार्यसंस्कृतीची दिशा काय आहे, तर ते फार विचारपूर्वक आपण बसवलेलं, माझं नम्रतापूर्वक माझं म्हणणं हे वाक्य कळून मी बसवलेलं वाक्य. काय म्हणतो आपण, डुईंग बेटर दॅन आवर बेस्ट. की ड्युटी कशी करायची, तर ती फालतूपणानी भंकस पाट्या टाकत काहीतरी घाणेरडं काम केलंय आणि काहीतरी केल्यासारखं दाखवलंय, खरं केलंच नाहीये, मग ही नाही आपली कार्यसंस्कृती. तर डुईंग बेटर दॅन आवर बेस्ट. इंग्लिशमधलं वाक्य येतं डू युअर बेस्ट. इंग्लिशमधलं वाक्य येतं व्हॉट कॅन आय डू, ऑल आय डिड माय बेस्ट, दिस वॉज माय बेस्ट. तर मला म्हणायचं आहे की भाऊ बेस्ट से काम नहीं चलेगा, डूइंग युअर बेस्ट से काम नहीं चलेगा. तुम्हारा काम बनता है डूइंग बेटर दॅन युअर बेस्ट. की आस्क युअर सेल्फ, ठीक आहे मला कळलं मला अपयश आलं का नाही आलं, मी प्रिलिम क्लिअर झालो, मेन्स क्लिअर झालो का नाही झालो, या सगळ्या ठीक आहे, अपनी जगह पे ठीक आहे, त्या गोष्टी आहेत. तू स्वतःला विचारायचं आहे डिड आय डू बेटर दॅन माय बेस्ट. म्हणजे माय बेस्ट मी पण चालणार नाहीये, बेटर दॅन माय बेस्ट. आणि कीप इम्प्रूव्हिंग ऑन युअर प्रिव्हियस बेस्ट. हे पुढचं सूत्र आहे की माझं एखादं काम, एखादी जबाबदारी करताना मी ती बेस्टची एक लेवल गाठली आणि ओके दॅट वॉज बेटर दॅन माय बेस्ट, त्याच्यावर समाधानी होऊन निवांत थांबायचं नाहीये. त्याला चांगला इंग्लिश शब्द आहे कॉम्प्लेसन्सी. तर कॉम्प्लेसन्सी नाही आहे, डुईंग बेटर दॅन युअर बेस्ट आणि कीप इम्प्रूव्हिंग ऑन युअर प्रिव्हियस बेस्ट. तर मी मागच्या मॅचमध्ये मी सेंचुरी मारून भारताला जिंकून दिलं तर चांगली गोष्ट आहे, पण तू आता पुन्हा उतरलास ना बॅट पॅड बांधून, तर मागच्या मॅचमध्ये गुंतून नको पडूस. मागची मॅच मागची होती,
आता उतरलायस तो प्रत्येक बॉल आत्ता खेळायचा आहे आणि ही मॅच जिंकून द्यायची आहे आणि बेटर दॅन माय बेस्ट, असं करत जीवनाची वाटचाल आपली यशाच्या दिशेने. मला माहिती आहे की कार्यसंस्कृती जो आणि ज्या तऱ्हेने तुमच्यापर्यंत पोचवायचा यातला काही महत्त्वाचा भाग राहिला आहे. विशेषतः मी विचारपूर्वक प्रशासनाशी संबंधितच काही गोष्टी, काही किस्से, काही उदाहरणं इथे मनात ठेवली होती. ती कुठे जात नाहीत, पण कार्यसंस्कृतीचे काहीतरी सगळे आले असं नाही आहे झालेलं. नेतृत्व, जबाबदारी पत्करण्याची तयारी, अकाउंटेबिलिटी, आता हे GS4 मधले पण आहेत हे सगळे सूत्र. त्यामुळे हा कार्यसंस्कृती हा तर मुद्दा GS4चा सुद्धा आहे, पण तो आपल्या ध्येयवाक्याशी संबंधित आहे प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये. उत्तमता आणि प्रतिभेची एक असामान्य उंची गाठून जे देशाची सेवा करतील अशी मनुष्य शक्ती इथनं तयार होणे. तर अर्थातच आपल्याला आता त्यासाठी अर्थाकडे लक्ष देत मनापासून आणि मुख्य म्हणजे ती प्रार्थना जगण्यासाठी बाहेर पडायचे, ती प्रार्थना करायची आहे.